मृत्यू, ज्याच्याबद्दल एक अनामिक भीती प्रत्येकाच्या मनात असते, एक कुतूहल असतं आणि हा प्रश्न असतो की नक्की मृत्यू काय आणि त्याच्या नंतर काय. तर मृत्यू म्हणजे नक्की काय. काही जण शांतपणे देह सोडतात, पण काही जणांची घालमेल होते, तडफड होते. तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, तर याच्या मागे काय कारण. जसं म्हटलं जातं की मृत्यू जसा समीप येतो तसं काही जण म्हणतात की गेलेल्या काही जण त्यांना दिसायला लागतात. म्हणजे त्याच्यानंतर लगेचच आपल्याला बातमी येते की ती व्यक्ती निवर्तली आहे. तर हे काय आहे, असं खरंच होतं का, आणि होत असेल तर का होतं. आता आपण हे जे काही विधी करतो, आपण असं म्हणतो की आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा. तर ही मोक्ष ही काय संकल्पना आहे. मृत्यूनंतर मोक्षापर्यंत कधी पोहोचतो आपण. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात नैनम चिंतन्ते शस्त्राणि. बरोबर आहे. म्हणजे हा जो आत्मा आहे याला काहीच नाही होऊ शकत. याला मग तुम्ही त्याला तळणार कसं, त्याला मग त्याला भोकं कशी पाडणार, मग त्याला त्रास कसा देणार. त्याला तर त्रास होतच नाही, तर त्याला त्रास नरकामध्ये गेल्यावर त्याला त्रास कसा होतो, किंवा स्वर्गात गेल्यावर त्याला सुख कसं लागतं. हा एक मला लहानपणापासून पडलेला प्रश्न आहे की नैनम चिंतन्ते शस्त्राणि हे जर खरं असेल तर मग स्वर्ग नरक ह्या कल्पना काय आहेत, आणि ते जर खोटं असेल तर मग भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं कसं. जे आपण पिशाच्च योनी म्हटलं किंवा त्रिशंकू अवस्थेमध्ये अडकलेले जे कोणी आहेत, मग त्याचाच परिणाम त्यांच्या वंशजांना येणाऱ्या अडचणी असा असतो का. आता व्यक्ती गेल्यानंतर आपण 10 दिवसांमध्ये गरुड पुराण वाचावं असं म्हटलं जातं. वाचावं, ऐकावं. ह्याच्या बरोबरीनेच एक प्रश्न आहे की ते गरुड पुराण 10 दिवसातच वाचावं असंही काहीतरी सांगितलं जातं, त्याच्या व्यतिरिक्त वाचू नये. तर हे पण खरं आहे का. आरण्यक आणि उपनिषद या दोन्ही ग्रंथांनी, या पहिल्या 2 ग्रंथांनी काय शिकवलं, जगावं कसं, आणि आरण्यक उपनिषदांनी शिकवलं काय, तर मरावं कसं. एक भाग म्हणजे अरिष्ट विज्ञानातला स्वभाव बदलणं. 360 डिग्री स्वभाव बदलतो. एखादा अति तापट, अति कोपिष्ट माणूस असेल, मरणाच्या आधी एकदम स्वभाव बदलून जातो, खूप सौम्य शांत होतो. जो पूर्णपणे आयुष्यभर तमोगुणी राहिला वासनामध्ये, आणि जाताना सुद्धा त्याच्या वासना इतक्या या देहाला घट्ट पकडून होत्या, मला नाही जायचंय, मग त्याला जी दर्शनं होतात शेवटी ती अशी भयावह असतात. कोणीतरी भूत पिशाच येतं, कोणीतरी असे यमदूत ठाकतात आणि ते त्याला अक्षरशः खेचून नेतात. कोणी आत्महत्या केली, गळफास घेतलाय म्हणा, किंवा विष प्यायलंय म्हणा, किंवा असं काहीतरी घडलंय, किंवा समोरच्यानी कोणीतरी अपघाताने शस्त्राने मृत्यू झालाय, तर मग त्या केसमध्ये काय. सगळ्यात वाईट असं पातक कुठलं आहे, तर आत्महत्या, आत्मघात, ज्याला दुसरं कोणतंही प्रायश्चित्त असू शकत नाही. नमस्कार मंडळी, निरामय जीवन या यूट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत. मुळातच हे चॅनल सुरू करण्यामागची संकल्पनाच ही होती की आपल्या रूढी, परंपरा, सण, उत्सव, कुळधर्म, कुळाचार यामागे नक्की काय संकल्पना आहे, शास्त्रांनी काय सांगितलंय, पुराणांमध्ये काय लिहिलंय, या सगळ्या गोष्टी कशा साजऱ्या कराव्यात आणि का साजऱ्या कराव्यात, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर नेहमीच असतात प्रणव गोखले सर, जे धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा याचा सखोल अभ्यास आहे आणि त्यामुळे ही खरी माहिती आपणासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. पितृपंधरवड्याचा जो भाग आपण पाहिलात, आपण अनेक प्रश्न विचारले, त्याची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्नही केला. पण मृत्यू म्हणजे काय आणि मृत्यू पश्चात काय, हे प्रश्न आपण असं म्हणालो होतो की ह्यासाठी आपण वेगळा सविस्तर एपिसोड करू, आणि तोच आजचा दिवस. आम्ही दिलेलं आश्वासन आज पूर्ण करतोय आणि मृत्यू विज्ञानाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थात मी अमृता चांदोरकर आणि योगेश चांदोरकर, आम्ही दोघं प्रणव सरांबरोबर ही चर्चा करणार आहोत, ज्यातनं तुमच्या मनातले अनेक प्रश्न उलगडत जाणार आहेत. तर तुम्हा सगळ्यांच्या वतीने आम्ही दोघं प्रणव सरांचं स्वागत करतो. प्रणव सर नमस्कार. नमस्कार. आपण आलात आणि आमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपण नेहमीच आम्हाला मदत करत असता. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मृत्यू, ज्याच्याबद्दल एक अनामिक भीती प्रत्येकाच्या मनात असते, एक कुतूहल असतं, आणि हा प्रश्न असतो की नक्की मृत्यू काय आणि त्याच्या नंतर काय. तर मृत्यू म्हणजे नक्की काय. मृत्यू म्हणजे काय याच्याकडे वळण्याआधी एक त्याची पार्श्वभूमी थोडी आपण पाहूया. जगातले जेवढे म्हणून धर्म किंवा ज्याला आपण दर्शन, तत्वज्ञान म्हणतो, या धर्म आणि तत्वज्ञानाच्या
पायाभूत ज्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये मृत्यू ही एक मूलगामी संकल्पना म्हणावी लागेल. म्हणजे आपण धर्म म्हटल्यावर आपल्याला वाटतं की रिच्युअल्स म्हणजे ज्याला कर्मकांड, उपासना म्हणून ओळखलं जातं, नीतिमत्ता, कायदा, अशा अनेक गोष्टी, अनेक संकल्पना धर्माच्या छत्राखाली मानल्या जातात. या सगळ्यांचा मिळून धर्म असं मानलं जातं. पण त्या सगळ्या संकल्पनामध्ये एक फार महत्वाची आणि जिला वगळता येऊ शकत नाही अशी संकल्पना म्हणजे मृत्यू ही आहे. आणि ही महत्वाची अशासाठी आहे की जे सांप्रदायिक किंवा धार्मिक भेद आपल्याला दिसत आहेत, भेद किंवा मतभेद, त्या भेदांचं, मतभेदांचं मूळ कुठेतरी या मरण मृत्यू संकल्पनेशी निगडित आहे. उदाहरण देतो की आपण ज्याला सनातन, वैदिक, हिंदू धर्मसंस्कृती म्हणतो, संप्रदाय म्हणतो, त्या संकल्पना आपल्याला सांगतात की मृत्यूनंतर जीवन आहे. मरणानंतर सुद्धा तो जीव असतो, त्याचा एक स्वतंत्र प्रवास, यात्रा सुरू असते पुढे. आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे पुनरपि शयनम, या चक्राने आपल्याकडे त्याला चक्र, संसार चक्र म्हटलेलं आहे. ते थांबत नाही, अव्याहतपणे सुरू असतं. या एका सिद्धांतावर पुढची सगळी, ज्याला आपण कर्मकांड म्हणतोय ती, उपासना म्हणतोय ती आणि तत्वज्ञान म्हणतोय ती, सगळी उभारणी या एका मूलभूत सिद्धांतावर आहे. म्हणजे काय तर मेल्यानंतर मला कोणाला तरी सामोरं जायचंय, कोणाला तरी मला उत्तरं द्यायची आहेत माझ्या कर्मांची. मी जे भलं बुरक माझ्या आयुष्यात केलं त्याचं फळ मला त्यानंतर भोगायचंय. मग यमलोक ही संकल्पना आहे. वेगवेगळ्या देवांच्या लोकांची संकल्पना, म्हणजे त्या देवाच्या लोकी मी जातोय, तिथे मला सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता अशा मुक्ती प्राप्त होत आहेत. हे सगळे विचार, मोक्ष विचार, मुक्तीचा विचार किंवा बौद्ध तत्वज्ञानात ज्याला निर्वाण म्हटलेला आहे त्याचाही विचार या मृत्यूशी संबंधित आहे. हेच आपण ज्याला अब्राहमिक संप्रदाय म्हणून ओळखतो. म्हणजे थोडक्यात ज्यू असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, आता त्यांची विचारधारा आपल्या विचारधारेपेक्षा वेगळी कुठे ठरते तर त्यांच्या विचारधारेमध्ये मृत्यूनंतर जीवन अशी गोष्टच नाही. तो जीव जेव्हा मृत्यू पावला तेव्हा त्या शेवटच्या, ज्याला डूम्सडे म्हणा किंवा ज्याला निवाड्याचा दिवस म्हणून ओळखलं जातं, त्या निवाड्याच्या दिवसापर्यंत तो जीव त्या थडग्यात जिथे त्याचं दफन झालेलं आहे तिथे राहणार आहे. कल्पांत जेव्हा होईल, म्हणजे जेव्हा शेवटच्या दिवशी त्यांचा सांगितलेला तो परमात्मा सगळ्यांचा निवाडा करेल, तिथपर्यंत तो त्या त्या थडग्यामध्येच दफन असणार आहे. म्हणजे मेल्यानंतर तो आहे, पुन्हा कधी उठणार तर त्या शेवटच्या निवाड्याच्या दिवशी. त्यामुळे भूत, पिशाच या संकल्पनेपेक्षा त्यांच्या जिन किंवा अशा संकल्पना दिसतात. किंवा आपल्याकडे जसं श्राद्ध आहे, त्या श्राद्धामध्ये पिंडदान आहे, त्याची पुढची जाण्याची व्यवस्था, प्रवासाची व्यवस्था, ही सगळी त्यात सांगितली आहे. त्या सगळ्या संकल्पना त्या धर्मामध्ये तशा दिसत नाहीत. हे भेद का झाले त्याचं कारण मृत्यू ही संकल्पना ठरलेली आहे. यांच्या दृष्टीने मृत्यू ही एक वेगळी घटना आहे, त्यांच्या दृष्टीने मृत्यू ही एक वेगळी घटना आहे. म्हणजे जरी मृत्यू अगदी थोडक्यात सांगायचा झाला, देह आणि आत्मा हे दोघं विलग होणं, विभक्त होणं म्हणजे मृत्यू असं जर मानलं तर त्या विलगीकरण प्रक्रियेची पूर्ण व्यवस्था, पूर्ण तर्कशुद्ध, तर्कसंगत मांडणी ही त्या दोन धर्मांना वेगळं करते. त्यामुळे देह आणि आत्मा किंवा चेतना, चैतन्य, ऊर्जा यांचं विभक्त होणं म्हणजे मृत्यू. आणि आपण जसं म्हणतो की देहधारी म्हणतो आपण, की कुणीतरी तो देह धारण केलाय आणि तो कुणीतरी तो देह सोडतोय, म्हणजेच माझ्या मते मृत्यू. आता हा मृत्यू जो आहे तो, जसं आपण म्हणतो की जन्माला जेव्हा आपण येतो तेव्हा मृत्यू सोबत घेऊन येतो, आणि मग ही मृत्यूची जी काही तिथी असेल, जो दिवस असेल, तो जन्माबरोबरच ठरलेला आहे. यासाठी एक छान कवितेची ओळ आहे. गदिमा, ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखतो, त्यांनी गीतरामायणामध्ये जीवासवे जन्मे मृत्यू
जोड जन्मजात पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हा रामानी भरताला केलेला जो उपदेश आहे त्यामध्ये ही ओळ येते. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये ही ओळ आलेली आहे की जेव्हा जीव जन्माला येतो त्याच्या जन्माला येण्याबरोबर तो शेवटचा श्वास कधी घेणार आहे, कुठे घेणार आहे, कोणत्या दिवशी घेणार आहे हे निश्चित झालेलं असतं. त्यामुळे जन्माबरोबर जे जन्माला येतं तो असतो मृत्यू. बरं, पण मग तो ठरलेला आहे का, कुणाचा कधी होणार आहे हे ठरलेलं आहे का, आणि ते बदलता येऊ शकतं का? या सगळ्या विचारासाठी आपल्याला कुठेतरी ज्योतिषशास्त्राला शरण जावं लागतं. ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा दोन मुख्य भाग आहेत. एक वेदांग ज्योतिष जे कालगणना प्रधान आहे, म्हणजे काळाची गणना, कालाचं औचित्य, ह्या सगळ्यावर विचार जो वेदांग ज्योतिषामध्ये झालेला आहे. आणि दुसरा ज्योतिषातला भाग आहे फल ज्योतिष, म्हणजे मग आपण जी पत्रिका मांडतो मग त्याचा जे फलादेश आहेत, मग अमुक ग्रह तमुक स्थानी असल्यावर काय होतं, हा सगळा फल ज्योतिषाचा भाग आहे. त्या फल ज्योतिषामध्ये आपल्याला मरणाची तिथी काय असेल, महादशा कोणत्या ग्रहाच्या महादशेत मृत्यू काळ आहे, या सगळ्याचा आडाखा बांधता येतो. याचा अर्थ काय, जर अंदाज त्या शास्त्राच्या आधारे काढता येतो, याचा अर्थ कुठेतरी तो नोंदवला गेलाय. या ब्रह्मांडामध्ये कुठेतरी एक अशी व्यवस्था सक्रिय आहे जिथे थोडक्यात आजच्या इंडस्ट्रीच्या भाषेत सांगायचं झालं, एक प्रॉडक्ट लॉन्च झालं की त्या प्रॉडक्टच्या लॉन्चिंग बरोबर त्याची एक्सपायरी डेट त्याच्यावर नोंदवली गेली. आपलीही, आपल्या सगळ्यांची, जे जे जन्माला आले त्या प्रत्येकाची ती एक्सपायरी डेट मृत्यू ही ठरलेली आहे. पण मग जेव्हा ती एक्सपायरी डेट येते त्यावेळेला आता आपण बघतो की काही जण शांतपणे देह सोडतात, पण काही जणांची घालमेल होते, तडफड होते. तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, तर याच्या मागे काय कारण आहे? याच्या मागे दोन मुख्यत्वे कारण आहेत. ज्या संस्कारातून माणसाची जडणघडण त्या जीवाची होती, ते संस्कार फार महत्वाचे आहेत. आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये संस्कारांना फार महत्व आहे. आपलं सगळं आयुष्य संस्कारांमध्ये बांधलं गेलेलं आहे. ते संस्कार वेळच्या वेळी त्या त्या वयात, त्या त्या वयोवस्थेमध्ये केले गेले पाहिजेत. आणि हे संस्कार काय करतात, सम अधिक क्रू. सम म्हणजे चांगलं करणं, शुद्ध मराठीत बेटरमेंट, म्हणजे आहे त्याच्यापेक्षा छान काहीतरी करण्याची प्रक्रिया म्हणजे संस्कार. मग हे संस्कार कसे करायचे, तर माणसाची सामान्य प्रकृती काय आहे की आहार, निद्रा, भय, मैथुन, या चार गोष्टी आहेत. मनुस्मृतीमध्ये असं म्हटलंय की सामान्यमेतत् पशुभेहि नराणाम. मनुष्य आणि पशु या दोन्हींच्या समान गोष्टी, समान बाबी काय आहेत, समान अजेंडा. तर हा आहे आहार, निद्रा, झोप पाहिजे, भय म्हणजे कुठनं कशा कशाची भीती आहे, आणि मैथुन म्हणजे लैंगिक ज्या वासना आहेत त्या. या सगळ्यामध्ये भय हा जो मुद्दा आहे तिथे मृत्यू हा ध्रुव ठरलेला आहे. सगळ्यात जास्त भीती प्रत्येक जीवाला कसली आहे, मृत्यूची. तर ती मृत्यूची आहे. मग त्या मृत्यूच्या भीतीमुळे, भीती आपल्याला नकारात्मकच वाटते की भीती गरजेची नाहीये, ती टाळली पाहिजे, ती टळली पाहिजे. पण महत्वाचं काय आहे, तिला स्वीकारून ते माझ्या आयुष्यात कधी ना कधीतरी येणारच आहे, अनिवार्य आहे, हे स्वीकारून त्याला सामोरं जाणं, हसत हसत सामोरं जाणं. एक गोष्ट जर तुमच्या आयुष्यात होणारच आहे असं निश्चित आहे, तर तिला रडत रडत, भीत भीत, घाबरत घाबरत, रोज कणाकणानं घाबरून मरत सामोरं जायचंय का, एक माझ्या आयुष्यातली घटना जी माझं पूर्ण परिवर्तन करून टाकणार आहे, ट्रान्सफॉर्म मला करणार आहे, त्याला मी हसत हसत सामोरं जायचंय. हा चॉईस आपला आहे, हे सिलेक्शन आहे. मुद्दा काय आहे, संस्कार हे सिलेक्शन तुम्हाला शिकवतायत. संस्कारातून काय साधलं जात आहे, तर मी सकारात्मक हसता हसता त्या अनिवार्यतेला सामोरं गेलं पाहिजे, हे मला त्या संस्काराच्या आदर्श स्वरूपात शिकवलं जातं. आदर्श हे मी अशासाठी म्हणतो की आज आपण जेव्हा हे सगळे संस्कार करतोय, 16 संस्कार 32 संस्कार जे केले जात आहेत, ते इतक्या यांत्रिक किंवा गतानुगतिकतेने केले जात आहेत. क्या करायचं, माझ्या आजोबांनी केलं, चला सुरू ठेवायची परंपरा म्हणून. पण त्याच्याकडे जो डोळस भाव हवा की या सगळ्या मागचं काहीतरी ज्ञान विज्ञान आहे,
ते समजून जर मी घेतलं तर त्या मृत्यूला सामोरं जाताना मी हसत हसत जाईन. ज्याच्याकडून मी ज्याला आपण म्हणतो आंदण घेतली गोष्ट किंवा कर्ज घेतलं, त्या पंचमहाभूतांकडून हा देह मी कर्जाऊ स्वरूपात घेतला होता, कर्ज घेतलं होतं. त्या जीवाला, त्या आत्म्याला त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी साधन नव्हतं, माध्यम नव्हतं. मग ते करण्यासाठी मी या पंचमहाभूतांकडून, सृष्टीकडून एक गोष्ट घेतली, मागून घेतली. प्रत्येक जीव हा त्याच्या जन्मापूर्वी त्या पंचमहाभूतांकडून, सृष्टीकडून हे मागून घेत असतो. आपण कुठल्या योनीत जन्म घेणार, कुठला देह, कुठल्या जीवकोटीत जन्म घेणार, हे त्याच्या आधीच्या जन्मातल्या इच्छांवर, त्याने केलेल्या कामना किंवा वासनांवर अवलंबून असतं. म्हणजे आज आपण जे जगतोय, आपल्याला जो देह मिळालाय तो आपण मागितलेला आहे. अर्थात आपण जी वासना मागच्या जन्मी केली होती, आता हे शेवट कुठे जाणार आहे तर या जगातला जो आदिजीव, ज्याला हिरण्यगर्भ, ब्रह्मा, विरंची म्हणून ओळखतो, त्याने काहीतरी कल्पना केली. मी आहे, मी एक आहे आणि मी अनेक व्हावं, हा संकल्प त्याने केला, इच्छा केली आणि तिथपासून ही सगळी जीवांची कोटीच्या कोटी ज्या उत्पन्न झाली. तर त्यातल्याच एका संकल्पापासून, संकल्प हा खूप चांगला शब्द आहे, अजून त्याला खाली खाली उडत आणलं तर संकल्प, कल्पना, इच्छा, आकांक्षा, कामना, वासना या ज्या जशा जशा घटित होत गेल्या तसतसा देह जीवा कारणे जन्म झाला. म्हणजे कशासाठी तर वासनांकारणे. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, असं समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये म्हटलंय. कर्मयोग, कर्म कशासाठी माणूस करतो? इच्छा पूर्ण करण्यासाठी. देह धारण करणं हेही एक कर्मच झालं. का तर आधी कधीतरी काहीतरी कर्म केलं होतं, काहीतरी इच्छा होती म्हणून ते कर्म घडलं होतं. तसं टू द एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा जो न्याय आहे, हा जो सिद्धांत आहे, त्यानुसार हे एका कर्मातून दुसरं कर्म असं घटित होत जातं. आपल्याला देह मिळाला. आता हे मागितलं का? आपण एका शेणातल्या किड्याची कल्पना करू. आपल्याला ते काहीतरी किळसवाणं वाटतंय, पण त्याला त्याचा देह प्यारा आहे ना, त्याला तेच सगळं आनंदाचं वातावरण वाटतंय की ते शेण, वा वा वा, आनंद आहे त्याला, त्यात रमला येतो. पुराणामध्ये एक छान कथा आहे. इंद्राला नारदांनी विचारलं एकदा की तुला काय बाबा सर्वश्रेष्ठ या जगात काय वाटतं? इंद्र म्हणाला, अर्थात हे इंद्रपद हे सर्वश्रेष्ठ आहे, याच्या पलीकडे दुसरं काही असू शकत नाही. नारद हसले. इंद्राने विचारलं, का हसलात? नारद म्हणाले, चुकतोयस तू. या जगामध्ये इंद्रपद श्रेष्ठ नाही, तर आपल्या इच्छेनुसार देह प्राप्त होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. इंद्रपद हे दूरचं राहिलं, देहधारी होणं हे सगळ्यात उत्कृष्ट आहे. इंद्र म्हणाला, कसं? ते म्हणाले, आपण एक याच्यावर प्रयोग करून बघूया. आणि त्यांनी असा एक सिनॅरिओ आजच्या भाषेत क्रिएट केला की त्यामध्ये इंद्राच्या त्या दिव्य देहातला आत्मा त्यांनी एका डुकराच्या शरीरात घातला. तिथे गेल्यावर तो जन्माला आला, त्याचा सगळा आयुष्यक्रम तिथे त्या चिखलात झाला. आणि एका ठराविक वेळी नारद मुनी त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला विचारलं, काय देवराज, कसे आहात? ते डुक्कर म्हणालं, कोण देवराज? मी एक प्राणी आहे, चतुष्पाद आहे आणि मला इथे सगळ्या प्रकारचा आनंद मिळतोय. ते म्हणाले, अरे तू विसरलायस, तू मूळ देवांचा राजा आहेस, इंद्र आहेस. तू इथे काही कारणामुळे आलायस, अडकलायस. तर असं करूया, आपण हा जो सगळा प्रयोग केला होता तो संपवूया, तुला मी पुन्हा तुझ्या मूळ देहात स्थापित करतो. तो म्हणाला, नको नको, मला त्या अप्सरा नकोत, मला ते स्वर्गाचं वातावरण नको, हे इथे छान आहे ना, आनंद आहे. तसं आपण जे इथे आलेलो आहोत, आपण त्यातलं तारतम्य पाहिलं, हायरार्की बघितली, तर ते बदलत जाणार आहे वातावरण. पण आपण कधीतरी याची इच्छा केली होती. आपल्याला कधीतरी असं वाटलं होतं, या देहामध्ये आपण येऊन जे जे भोगतो आहोत
ते चांगलं आहे, ते हवंसं वाटलं खरंय. म्हणून आपण इथे आहोत. पण म्हणूनच तो मृत्यू नकोय ना, कारण ते हवंसं वाटतंय. तुम्ही मगाशी म्हणालात की तो पण आनंद आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे, पण हे नाही माहिती ना, आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची भीती आहे. मुळातच कसं आहे, काही काळामध्ये गेल्या 50, 60, 100 वर्षामध्ये हा जो काही याचा सिद्धांत निर्माण झाला आहे की वस्तुनिष्ठ झालो आहे आपण, आणि त्या वस्तू हव्याशा आहेत, तर मग त्यातली एक वस्तू आपला देहसुद्धा आहे. त्यामुळे तो देह हा हवा आहे, मला अजून काय काय पूर्ण करायचं आहे, आणि तो देह जेव्हा मी सोडत नाही तेव्हा त्या वासना माझ्या शिल्लक असताना मला त्या याच देहात पूर्ण करायच्या आहेत, म्हणून मला त्याची भीती वाटते आणि मला त्या वासना पूर्ण करायची इच्छा असते. त्याच्यामुळे ती भीती हळूहळू वाढत गेली. ह्या पूर्वीच्या काळांमध्ये साधारण 500-700 आपण जे पुराणं वगैरे म्हणतोय तेव्हा हे त्यांना माहिती होतं. तेव्हा त्यांना जेव्हा देह सोडायचा होता तेव्हा ते सुखाने सोडत होते, कारण त्यांना माहिती होतं की ह्या जन्मातलं माझं काम पूर्ण झालं आहे, आता मला पुढचा जन्म घेऊन पुढची कामं करायची आहेत. त्याच्यामुळे हा देह सोडल्याशिवाय मला ते करता येणार नाही आहे. इथे जर आपण आजच्या शाळेचं उदाहरण घेतलं की मला पहिलीचा वर्ग खूप आवडला, त्यातले मित्र आवडले, सगळे आवडले, म्हणून मी आयुष्यभर पहिलीतच राहणार आहे का? नाही. तर मला कधीतरी परीक्षा द्यायची आहे. ही परीक्षा म्हणजेच या देहाचा अंत आहे. हा देह सोडून मला पुढच्या इयत्तेत जायचं आहे, मला दुसऱ्या देहात जायचं आहे. हे आत्ता आपण अमान्य करतोय. आपल्याला आत्ता पहिलीतच राहायचं आहे, आणि त्या परीक्षेची भीती वाटते आपल्याला की ही परीक्षा दिली तर माझं सगळं बदलून जाईल इथलं, हे मला सोडावं लागेल, आणि हे मला सोडायची इच्छा नाही आहे. त्याच्यामुळे ती परीक्षा नको आणि ते काहीच नको, मला पुढची इयत्ताच नको, मला हीच इयत्ता प्यारी आहे, मी इथेच राहतो. किती छान. सरांनी याच्यात एक फार महत्वाचा मुद्दा मांडला. म्हणजे त्यातली एक महत्वाची गोष्ट काय, तर समर्थांचा दासबोधातल्या 12व्या दशकामध्ये एक सिद्धांत आहे, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे. हरिभक्ती म्हणा, तत्वज्ञान म्हणा, सगळ्याकडे प्रवृत्ती होण्यासाठी आधी मरणाचं स्मरण असावे. आपल्या या सगळ्या आधुनिक विचारसरणीमध्ये मरणाचं स्मरण वजा झालंय. काय झालंय नेमकं, आपली शिक्षण व्यवस्था पण अशी बनवली गेली आहे की जी बाजारासाठी उपयुक्त आहे. आम्हाला बाजारू करण्याचा घाट या सगळ्या व्यवस्थेने घातलाय. सगळीकडे व्यवहार. त्याला कारण कोण, त्या मी तपशिलात शिरत नाही, पण सगळ्याचा रोखच बाजारीकरण आहे की मी उपभोक्ता तरी असलं पाहिजे, नाही तर उत्तम ग्राहक असलं पाहिजे. अगदी ग्राम्य भाषेत सांगायचं झालं तर गिऱ्हाईक करणं हा सगळ्यांचा व्यवसाय नव्हे धंदा होऊन बसलेला आहे. पण याच्या उलट जेव्हा आपण भारतीय संस्कृतीचा विचार करतो तेव्हा त्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा त्या प्रत्येक व्यक्तीला हे कुठेतरी सांगितलं जायचं, त्याच्या बुद्धीत, त्याच्या विचारामध्ये हे बिंबवलं जायचं की मरण हे येणारच आहे. कुठलंही दार्शनिक तत्वज्ञान आपण जर काढून पाहिलं तर तिथे कुठेही मी जास्त जगावं आणि यासाठी अट्टहास करा, यासाठी तडफड जी काही करा, याचा कुठेही तितकासा बडेजाव केलेला नाही. प्रत्येक गोष्ट काय तर एक तर विनायासेन मरणम आणि विना दैन्येन जीवनम, दोन फार महत्वाच्या गोष्टी आहेत भारतीय संस्कृतीतल्या, की मरण कसं यावं विनायास, फार त्याच्यामध्ये जाताना तडफड होऊ नये, सहज घटित व्हावं. म्हणजे म्हणून गीतेतला खूप सुंदर दृष्टांत आहे की वासांसी जीर्णानी यथा विहाय, विहाय म्हणजे काय, सोडून, जीर्ण शीर्ण झालेली वस्त्र, जसा तो वस्त्र धारण करणारा सोडून देतो की काल नेसलं होतं आता झालं शिळं, सोडून देतो, आणि नवीन देह, नवीन वस्त्र तो जीव, तो आत्मा धारण करतो. मृत्यूकडे तसं पाहिलं गेलं पाहिजे. ही भीती कुठून आली पुन्हा मी त्या तपशिलात शिरत नाही, पण आपलं तत्वज्ञान त्याला आहे त्या स्वरूपात स्वीकारायला शिकवतं. वेद जेव्हा शिकवले जायचे तेव्हा वेदांच्या 4 भागामध्ये संहिता, ब्राह्मण ग्रंथ हा जातीवाचक ब्राह्मण ग्रंथ नाहीये, त्या मंत्र म्हणजे ब्रह्माचं विवरण करणारा ग्रंथ ब्राह्मण ग्रंथ आहे, आणि पुढचे जे 2 ग्रंथ आहेत ना त्याचा संबंध मृत्यूशी आहे, आरण्यक आणि उपनिषद. या दोन्ही ग्रंथांनी, या पहिल्या 2 ग्रंथांनी काय शिकवलं, जगावं कसं, आणि आरण्यक उपनिषदांनी शिकवलं काय तर मरावं कसं. तर एक गोष्ट उद्धृत करू इच्छितो इथे. कठ नावाचं उपनिषद आहे.
कठ उपनिषदामध्ये नचिकेत्याची गोष्ट आहे. कथा काय आहे, वाजश्रवा नावाचे ऋषी आहेत आणि त्यांनी एक यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये ते गायी दान करत होते. त्या गायी कशा होत्या, या भाकड आटलेल्या अगदी जीर्ण झालेल्या अशा गायी. त्यांचं दान करताना पाहिल्यावर त्या नचिकेता जो त्यांचा मुलगा होता त्याच्या मनात जिज्ञासा आली की ह्या गायींचं दान करून आमच्या वडिलांना काय पुण्य मिळणार आहे, की पुण्य केव्हा मिळेल त्या कर्माचं, जेव्हा घेणारा आणि देणारा दोघांनाही त्या दिल्या जाणाऱ्या वस्तूची किंवा त्या जो काही पदार्थ आहे त्याची उपयुक्तता आहे. निरुपयोगी झालेल्या गोष्टीचं दान करून चालत नाही. मग आता हे वडिलांना विचारणार कसं? पूर्वीच्या काळी असं तोंड वर करून काय हो असं का करता असा जाब विचारायची विशेषतः आपल्या ज्येष्ठ व्यक्तींना पद्धत नव्हती. तो अतिशय अदबीने आपल्या वडिलांकडे गेला आणि त्याने अप्रत्यक्षपणे त्यांना सूचित करून पाहिलं. पण लक्षात येत नाही म्हटल्यावर त्याने सहज विचारलं की बाबा तुम्ही एवढं सगळं दान करताय, मग माझं पण दान करणार का? कारण कुठेतरी वासन आहे, माझा मुलगा आहे ना. उपयुक्त सगळ्या व्यक्ती वस्तू कुठेतरी उपयुक्तता हा भाव आहे. मग जर मी उपयोगाचा आहे तर माझंही दान करायला हवं, मलाही कोणाला तरी द्यायला हवं. कारण हा यज्ञच मुळात सर्वस्व दक्षिण यज्ञ आहे. जे काही आपलं आहे ते दान करून टाकणं हे त्याच्यात अपेक्षित आहे. वडिलांनी दुर्लक्ष केलं की ठीक आहे, लहान आहे, अजाण आहे, एकदा झालं दोनदा झालं, पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारतोय म्हटल्यावर त्यांचा पारा चढला आणि रागाच्या भरात ते उच्चारून गेले की जा यमाला तुझं दान देऊन टाकतो. आणि नचिकेताने ते खरं धरलं, स्वीकारलं आणि म्हणाला ठीक आहे, आता तुम्ही जर मला दान करून टाकलेत, कोणाला? यमाला. यम ही आपल्याकडे मृत्यूची, काळाची आणि धर्माची ही देवता आहे. आपल्याकडच्या तीन ह्या संकल्पना एकमेकांशी पूर्णपणे निगडीत आहेत. आपण एक शब्द वापरतो धर्म, दुसरा आहे काल आणि तिसरा आहे मृत्यू. यातल्या विशेषतः काल आणि मृत्यू या संकल्पना आहेत ना, या दोन्ही म्हणजे समानार्थी वापरल्या जातात. पण मृत्यू वेगळा, काळ वेगळा. काळ हा काय आहे, एक जे चक्र आहे, जी व्यवस्था आहे ती काळ आहे आणि त्याच्यामध्ये एका देहातून दुसऱ्या देहात, एका रूपातून दुसऱ्या रूपात जाणं, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी, ती जी व्यवस्था आहे त्याला म्हटलंय मृत्यू. या सगळ्याचा देव आहे यम. यम म्हणजे मृत्यू नाही, यम म्हणजे केवळ काळ नाही, यम म्हणजे केवळ धर्म नाही. तर काल, धर्म आणि मृत्यू या तिघांचा मिळून अधिष्ठाता आहे यमधर्म. हा नचिकेता त्या यमधर्माकडे गेला आणि त्या यमधर्माला त्याने 3 वरदानं मागितली. यमाने ती दिली आणि त्या तिसऱ्या वरदानाच्या रूपात त्याने मागितलं मृत्यू म्हणजे काय, म्हणजे मृत्यू विद्येचं दान त्याने मागितलं. आणि ते जो उपदेश आहे तो पुढे कठोपनिषदात आलेला आहे. मृत्यू म्हणजे काय, मेला हा माणूस मेला म्हटल्यावर कोण नेमकं मेलं, नंतर त्याचं अस्तित्व राहतंय का राहत नाहीये, असे अनेक विचार मतं ही त्याही वेळी त्या उपनिषद काळात देखील होती. आणि ती जिज्ञासा, मृत्यू जिज्ञासा सगळ्यात पहिल्यांदा त्या नचिकेत्याने यमधर्मासमोर केली. म्हणजे मला ह्या गोष्टीतून सांगायचं हे की आपली संस्कृती, आपली विचार पद्धती इतकी सजग होती की त्या लहानग्या मुलालाही, ऋषिकुमारालाही मृत्यूचं भान होतं. मृत्यू म्हणजे काय हे जाणण्याची जिज्ञासा त्याच्या ठायी उत्पन्न होण्याचं कारण काय आहे, कुठेतरी ती शिक्षण व्यवस्था, ती मूल्य व्यवस्था अशी होती की त्या सगळ्या गोष्टी त्या वेळी त्याला दिल्या जात होत्या. ही गोष्ट का महत्वाची आहे, नीती व्यवस्थेसाठी फार महत्वाची आहे. माझा देह कधीतरी संपणार आहे ही जर जाणीव असेल तर मी जी कर्म करतोय ती त्या सावधपणातून होतील. मला हे सोडायचंय. हे कशासाठी आहे, मी आज लुबाडतोय दुसऱ्याला, पण ते लुबाडून जे कमावतोय तेही इथेच सुटून जाणार आहे. ही जर भावना माझ्या मनात जागी असेल, मरणाचे स्मरण असावे, समर्थ जे सांगतायत ते स्मरण असेल, तर कदाचित ती व्यक्ती कचरेल.
खरंय. कुठेतरी पुनर्विचार करेल, अरे मी हा अट्टास कशासाठी करतोय. शेवटचा दिस गोड व्हावा, तो गोड व्हायचा असेल तर त्याला आत्ता मी दुःख दिलं तर तो गोड खऱ्या अर्थाने होणार आहे का. शेवटी तोंड कडू होऊन माझं आणि माझ्या आजूबाजूच्यांचं जायची वेळ येणार आहे. तर या सगळ्यासाठी म्हणजे केवळ तत्वज्ञान जाणण्यासाठी किंवा ते संस्कार कसे महत्वाचे आहेत यासाठी नाही, तर समाजधारणा, समाजामधला नीतिमत्ता, कायदा, सुव्यवस्था हे सगळं अबाधित राहावं यासाठी मृत्यू विचार फार गरजेचा आहे. खूप सुंदर. आणि खरंच आहे, जर हा विचार आपल्या मनामध्ये कायम असेल तर एक अंकुश आपलाच आपल्यावरती नेहमी राहील. एक आपलीच बुद्धी प्रत्येक गोष्टीचा न्याय करेल की काय योग्य आणि काय अयोग्य. विवेक आपल्यामध्ये जागृत होईल. खूप सुंदर. आता अजून एक प्रणव सर, की जसं म्हटलं जातं की मृत्यू जसा समीप येतो तसं काही जण म्हणतात की गेलेल्या काही जण त्यांना दिसायला लागतात. म्हणजे कोणी म्हणतं की मला माझी आई दिसते, किंवा गेलेल्या व्यक्ती त्यांना जाणवायला लागतात, दिसायला लागतात, आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याला बातमी येते की ती व्यक्ती निवर्तली आहे. तर हे काय आहे, असं खरंच होतं का, आणि होत असेल तर का होतं? तर यातला जो मुद्दा आहे की आपले आप्तस्वकीय दिसणं हे कशामुळे होतं. मुळात मृत्यू घटित होण्याची जी पूर्ण प्रक्रिया आहे, चॅनल असं म्हणूया, तो समजून घेऊया. होतं काय की जेव्हा आपला देह सुटतोय, मृत्यू आलाय, आता आपली कल्पना काय आहे, तेजाचा असा काहीतरी फ्लॅश बाहेर आला शरीरातून आणि तो गेला कुठेतरी. हे इतकं साधं सोपं नाहीये. आपल्या पूर्ण शरीरामध्ये ज्या अब्जावधी पेशी आहेत, प्रत्येक पेशीमध्ये चेतना आहे, आणि ही चेतना जेव्हा संक्रमित होतीये, एका रूपातून, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाते, तेव्हा ते ट्रान्सफॉर्मेशन म्हणा किंवा अगदी ट्रान्सपोर्टेशन म्हणा, ते करण्यासाठी ह्या विश्वामध्ये एक स्वतंत्र व्यवस्था आहे. त्या देवता आहेत, आणि त्या देवता ते ट्रान्सपोर्टेशन व्हावं. आता आपल्याला वाटेल की हे सगळं का चाललंय, ही सगळी ते आपले आप्तस्वकीय का दिसतायत, याच्या मागची धारणा नेमकी काय आहे ही आपण समजून घेतोय. आणि आजच्या भाषेत आजचे दृष्टांत देऊन का सांगितलं जातंय, ह्याला सगळ्या पारिभाषिक संज्ञा आपल्या सगळ्या अध्यात्मशास्त्रामध्ये दिलेल्या आहेत. फक्त ते परिभाषा वापरायला लागलं, संज्ञा वापरायला लागलं, लोकांना वाटतं अरे बापरे हे जडजंबाल काय. ते सोपं व्हावं यासाठी आपण आधुनिक हे ट्रान्सपोर्टेशन, नाही तर लोकांना असं वाटतं हे काय सांगतायत नेमकं. तर ते ट्रान्सपोर्टेशन हा शब्द मी अशासाठी वापरतो की त्याचा एका देहातून दुसऱ्या देहाकडे होणारा जो प्रवास आहे त्याचं अतिवहन आहे, ते होण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था आहे. त्या देवता अतिवाहिक देह पुरवतात. म्हणजे तुमचा डोळा आहे, त्या डोळ्याची देवता आहे सूर्य. त्या तुमच्या स्थूल शरीरातल्या सूक्ष्म चक्षुरिंद्रियातून नेत्र नावाचं इंद्रिय आहे. डोळा वेगळा आहे, आणि त्या डोळ्यामध्ये पाहण्याची जी क्षमता आहे, शक्ती आहे, त्याला इंद्रिय म्हटलंय. इंद्रिय म्हणजे ऑर्गन नाहीये, सेन्स, क्षमता, जाणीव, त्याला इंद्रिय म्हटलंय. तर ते इंद्रिय त्या डोळ्यातून बाहेर पडतं. डोळा तसाच आहे पण त्याच्यात पाहण्याची शक्ती राहत नाही. कान तसाच राहतोय, आपण ज्याला शव म्हणतो त्याचं सगळे अवयव नेत्रदान करतायत ना लोक, देहदान करतायत. ह्याचा अर्थ काय, तो ऍक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे, पण काहीतरी शक्ती नाहीशी झाली त्यातली. ती शक्ती, ती क्षमता म्हणजे ते इंद्रिय आहे. इंद्रिय जेव्हा या देहातून दुसरीकडे जातं, ते कसं जातं, तर त्यासाठी ती वैश्विक व्यवस्था काम करते. तिथे अतिवाहिक अशी संकल्पना आहे. त्या अतिवाहिक शक्ती त्या देहातल्या एकेका क्षमतेला, इंद्रियांना एका देहातून दुसऱ्या देहापर्यंत पोहोचवतात. याला अतिवाहिक देह असं म्हटलेलं आहे. पण मग हे जीव गेल्यावरती होतं का आधीपासून सुरू होतं? याला कल्पना अशी आहे की तो एक किडा गवताच्या एका पात्यावरून दुसऱ्या पात्यावर जाणं जसं आहे, तो निम्मा पुढच्या पात्यावर जातो, बरोबर, तिथे पकड घट्ट झाली की मागचं पातं सोडून देतो. तसं तुम्ही देहात आहात, मृत्यू आलाय जवळ, म्हणजे काय होतं, हळूहळू एक एक इंद्रिय शिथिल पडायला लागतं. हे का होतं, तर त्याची पुढे जायची प्रक्रिया सुरू झाली.
अर्धा भाग त्या किड्याने इकडच्या पात्यावरचा सोडलाय, ओके. दुसरीकडे कुठेतरी क्लेमिंग सुरू झालंय, म्हणून हे घटित होत आहे. आता आपण जे म्हणतोय की हे हळूहळू घडतं, तर ते मृत्यूनंतर, म्हणजे आता नाडी लागत नाहीये याची, ह्याचा मृत्यू झाला आणि मग ती प्रोसेस सुरू होते का आधीच मी अजूनही नाडी लागतेय आणि एक 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 इंद्रिय हळूहळू निश्चल व्हायला लागतं, असं घडतं का? आधी सुरूच आहे. खरं सांगायचं तर तुमच्या जन्माला आल्यापासून मृत्यूकडचा प्रवास सुरू झालाय. अच्छा. काही ना काहीतरी अखंड आत मरतय आणि पुन्हा जन्म घेत आहे. ही अखंड प्रक्रिया आहे. ह्याच्यासाठी आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये एक स्वतंत्र शास्त्र शाखा आहे, ज्याला अरिष्ट विज्ञान असं म्हटलंय. म्हणजे तुम्ही मृत्यू यायच्या आधी काही दिवस, काही कालावधी त्याचा अंदाज, आडाखा बांधू शकता. 6 महिने, 3 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशा सूचना, पूर्व सूचना तुम्हाला मिळायला लागतात. त्यामध्ये मग सांगितलेली आहेत की प्रतिबिंब आपण जेव्हा आरशात पाहतोय तेव्हा काही वेळेला शिरोविरहित आपलं मस्तक दिसत नाही प्रतिबिंबात, हे दुश्चिन्ह आहे. किंवा जेव्हा चिखलात तुमचा पाय उमटतोय तेव्हा पूर्ण पायाचा ठसा न उमटणं, अर्धाच उमटणं, अशा किंवा काही अन्न पदार्थामध्ये एक उत्तम सगळ्यांना अनुभवाला असणारा एक भाग म्हणजे अरिष्ट विज्ञानातला स्वभाव बदलणं. 360 डिग्री स्वभाव बदलतो. एखादा अति तापट, अति कोपिष्ट माणूस असेल, मरणाच्या आधी एकदम स्वभाव बदलून जातो, खूप सौम्य शांत होतो. हे का होतं? पुढे येणारी नांदी, ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, त्याची नांदी असते. हे अरिष्ट विज्ञान आहे. म्हणजे काय? थोडक्यात मृत्यू हा एका मिनिटाचं काम नाहीये, ती शनै हळूहळू हळूहळू घटित होणारी प्रक्रिया आहे. तुमच्या शरीराला आधीच समन्स मिळालाय की हे बिऱ्हाड, ही जागा सोडायची आहे, आणि त्यानुसार तो आपली बांधाबांध आधीच सुरू करतो. आणि तो जो प्रवास आहे एका देहातून दुसऱ्या देहात होणारा, ती मधली ट्रान्सफॉर्मेशन किंवा ट्रान्सपोर्टेशनची जी अवस्था आहे त्याला अतिवाहिक असं म्हटलेलं आहे. आणि या अतिवाहिक मध्ये 2 टोकं होतात, 2 एंड होतात. एक पितर आणि दुसरी प्रेत. तो जेव्हा अगदी स्मूथली एकीकडून दुसरीकडे पोहोचतो तेव्हा ती व्यवस्था पितर म्हणून स्थापित होते. ते पितर होतात. म्हणजे काय? आपली पंचमहाभूतं, इंद्रियाधी देवता यांची जी सगळी मिळून अशी जी व्यवस्था आहे त्याला तुम्ही पितर म्हणून पुजता. बरं. म्हणजे तो वर्षभराचा जो प्रवास आपण पितृपंधरवड्याच्या भागात म्हटलेला, तो अतिवाहिक जो आहे तो वर्षभराचा प्रवास आहे. तर त्या अतिवाहिक अवस्थेची 2 टोक आहेत, एक पितर आणि दुसरी आहे प्रेत. आता आपला मूळ प्रश्न काय होता? ते सगळे आप्तस्वकीय दिसतात. हे आप्तस्वकीय कुठून आले? एक जीव जेव्हा एका ज्ञात देहातून अज्ञात योनीकडे प्रवास करतोय, हा सगळा प्रवास आहे, त्याच्यामध्ये त्याला कुठेतरी कोणीतरी मार्गदर्शक लागणार आहे. म्हणजे आजच्या भाषेत सांगू का, एस्कॉर्ट सुविधा आहे. कुठेतरी आता आपण कुठल्याही सभेला जातो, माहित नाहीये कुठे बसायचंय, कुठे जायचंय, तर त्यासाठी कोणीतरी तुमच्या मदतीला धावतो. तर ती व्यवस्था त्या विश्वाने, त्या देवतांनी लावून दिलेली आहे. आणि त्यावेळी तुमचे हे आप्त पूर्वज, विशेषतः तुमचं ज्यांच्याशी भावनिक नातं आहे, तुमचा भावबंध, ऋणानुबंध ज्या जीवांशी जोडला गेलेला होता, ते तुमच्या आधी मार्गस्थ झालेत. त्या सगळ्या प्रवासात त्यांनी आधीच यात्रा केली आहे, त्यामुळे त्यांना आता परिचयाचा आहे सगळा मार्ग. मग ते तुम्हाला तिथे मार्गदर्शन करायला, तुम्हाला एस्कॉर्ट करायला तिथे उपस्थित असतात. मग हे काम कोण करतं? ही नियुक्ती कोण करतं? तर ती विश्वात्मक जी व्यवस्था आहे त्याच्या मार्फत ह्या सगळ्या गोष्टी साध्य होत असतात. अर्थात ह्यामध्ये एक सूक्ष्म गोष्ट अशी आहे की हे जे येणारे जीव आहेत किंवा तुम्हाला होणारी दर्शनं, प्राप्त होणाऱ्या विजन्स ज्या आहेत, याच्यामध्ये तुमच्या संकल्प शक्तीचंही तेवढंच योगदान असतं. तुम्ही जो संकल्प केला होता, तुमच्या ज्या वासना कामना होत्या, त्या संकल्पांचं मूर्त रूप म्हणजे तुम्हाला होणारी ही दर्शन आहेत. मुळातच कसं आहे, आता हे थोडंसं समजून घेण्यासाठी व्यावहारिक उदाहरण बघूया आपण.
मी जेव्हा मृत्यूच्या शय्येवरती आहे आणि मी माझ्या आईवरती आयुष्यभर प्रेम केलंय, माझ्याहीपेक्षा जास्त विश्वास माझ्या आईवर आहे, तर माझ्या मृत्यूसमयी मला माझी आई दिसायला लागते. आता का दिसते ती मला? तर मी अशा एका प्रवासाला चाललोय, अशा एखाद्या ठिकाणी चाललोय की जिथे मला माहीतच नाहीये काय सुद्धा, हा प्रवास नक्की काय आहे, हे ठिकाण नक्की काय आहे, मला माहीतच नाहीये. त्याच्यामुळे मी अशा ठिकाणी जाताना मला योग्य मार्गदर्शक, मग योग्य म्हणजे कोण? माझ्यापेक्षा माझा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती जर माझ्या ह्याच्यामध्ये मार्गदर्शक म्हणून पाठवली तर मी तिच्याबरोबर नक्की जाईन. जसं आता ते यमदूत असं म्हटलेलं आहे आणि ते चित्रपटांमध्ये दाखवतात मिशा वाढलेले आणि असे खुखार लोक मला घ्यायला येत आहेत. मी अशा ठिकाणी चाललोय जिथं मला माहिती नाही, माझा प्रवासही मला माहिती नाही, आणि मी अशा भीतीदायक व्यक्तीबरोबर जाईन का? तर ॲक्च्युली जाणारच नाही. माझ्या देहावरती आयुष्यभर प्रेम केलंय मी, तो सोडायचा आहे मला, आणि कुठेतरी जी गोष्ट माहीतच नाहीये मला अशा प्रवासाला निघायचंय मला, तर मी भीतीदायक माणसांबरोबर जाईन का मी माझ्या प्रेमाच्या व्यक्तीबरोबर जाईन? तर मी माझ्या प्रेमाच्या व्यक्तीबरोबरच नक्की जाईन जिच्यावर मी माझ्या आयुष्यापेक्षा जास्त प्रेम केलं होतं. माझ्या 4 व्यक्ती असतील, 2 व्यक्ती असतील, कोणीही असेल, ज्यांच्यावरती माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे, ज्यांचा शब्द मी आयुष्यभर पडू दिला नाहीये, अशीच व्यक्ती मला दिसायला लागते. बरं, मला दिसणारी व्यक्ती, आता इथे परत प्रश्न असा येतो की तो आत्मा आहे, मग तो देह कसा? तर माझ्या स्मृतीतली माझी आई कोण आहे? तर ती त्या देहामधली आई आहे, म्हणून मला त्या देहासारखा तो आत्मा दिसायला लागतो. मग ती व्यक्ती म्हणते, अरे माझी आई दिसते, अरे माझे काका आलेत, माझा अमका आलाय, माझा तमका आलाय. हे जे दिसतायत ना, या व्यक्तींवरती त्या व्यक्तीने सगळ्यात जास्त प्रेम केलंय, त्यांची आज्ञा मानली, त्यांचा शब्द पडू दिलेला नाही. म्हणूनच ते जेव्हा जाताना त्याला चल म्हणणार आहेत ना, तेव्हा तो जाणार आहे. म्हणून ही व्यवस्था केली आहे त्या विश्वव्यवस्थेने. बरोबर ना सर? अगदी बरोबर. आणि याच्यात अजून एक फार महत्वाची गोष्ट सरांनी नमूद केली, ती म्हणजे काय, तर त्या व्यक्तीचे ऋणानुबंध किंवा वासना, भावना ज्याच्याशी निगडीत आहेत, याचा दुसरा अर्थ काय होतो लक्षात घेऊया. प्रत्येक जीवाचे त्याच्या कर्मानुसार सात्विक किंवा राजस किंवा तामस असे विभाग पडतात. मग जे सात्विक कोटीतले जीव आहेत, म्हणजे भक्त, संत, जे आपलं पूर्ण आयुष्य त्या भगवंतासाठी समर्पित करतात, त्यांना अंतिम काळी परमेश्वराचं दर्शन होतं, देव दिसतं. परमेश्वर किंवा त्या परमेश्वराचे दूत. अनेक पुराणामध्ये अशी वर्णन आहेत की एखादा शिवभक्त होता, तो जेव्हा त्याचं मरण जवळ आलं, शिवलीलामृतात आपण वाचलं असेल, भगवान शंकरांचे दूत त्याला न्यायला आले, विमान घेऊन आले. किंवा हा वैष्णव होता, अजामिळाची कथा आहे, तर त्याला सोडवण्यासाठी भगवान विष्णूंनी आपले दूत पाठवले. हे जे दिसणारे शिवदूत, विष्णुदूत आहेत, हे त्याने आयुष्यभर ज्यांची उपासना केली होती, ते त्याचे संकल्प, ती त्याची उपासना, ते त्याचं सत्कर्म, हे त्या विष्णुदूत, शिवदूत, देवदूतांच्या रूपात त्याला शेवटी सामोरं आलं. हीच गोष्ट जो मानवी राजस किंवा रजोगुणी भूमिकेत आहे, जो आपल्याच भावविश्वामध्ये, नात्यांमध्ये आयुष्यभर राहिला, माझं कुटुंब, माझी बायको, माझे आई वडील, ह्याच त्याच्या सगळ्या प्रेमविषय झालेल्या व्यक्ती होत्या. मग गेल्यानंतर जी त्याच्या आधी गेलेली व्यक्ती आहे तीच त्याला दिसणार आहे. आणि याच्या उलट जो पूर्णपणे आयुष्यभर तमोगुणी राहिला वासनामध्ये, आणि जाताना सुद्धा त्याच्या वासना इतक्या या देहाला घट्ट पकडून होत्या, मला नाही जायचंय. एखादा कैदी जसा असतो, त्याला ठोठावलाय कारावास न्यायाधीशांनी, पण त्याला जायचं नाहीये ना, त्याच्या स्वातंत्र्यावर गदा येते, त्याला नको तिथे नेलं जातंय. मग तो रडतो, ओरडतो, धरून ठेवतो, नाही जायचं. किंवा अगदी लहान मूल शाळेत जाताना पहिल्यांदा कसं रडतं, त्याची जी अवस्था होते तशी त्या अज्ञ तमोगुणी जीवाची होते. त्याला कळतच नाही मला कोण कुठे काय नेतंय. मग त्याला जी दर्शनं होतात शेवटी ती अशी भयावह असतात. कोणीतरी भूत पिशाच येतं, कोणीतरी असे यमदूत ठाकतात आणि ते त्याला अक्षरशः खेचून नेत आहेत. ही सगळी दर्शन आहेत, व्हिजन्स आहेत. ते कशातून आलेत? कुठेतरी कर्मसिद्धांत. त्याने जी आयुष्यभर कर्म केली होती, त्याचे जे संकल्प होते तेच त्याला मरणसमयी दिसायला लागतात. म्हणजे पुन्हा तुम्ही जेवढं सत्कर्म कराल तेवढा तुमचा तो मृत्यू देखील अतिशय शांततेत पार पडणार आहे आणि तुमचा प्रवासही सुकर होणार आहे.
म्हणून तुकोबांचा अभंग आहे ना, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. प्रत्येकाचा अट्टहास कशासाठी? आपल्याला असं वाटतंय की सांसारिक अचीवमेंट करण्यासाठी माझा अट्टहास आहे. नाही, सगळ्यांचा अट्टहास हा या ना त्या पद्धतीने त्याचसाठी आहे की शेवटचा जो दिस आहे तो गाठायचा आहे आणि तो गोड करून घ्यायचा आहे. आता हे जे आपण मृत्यूबद्दल बोलतोय, पण ज्या वेळेला अपघाती निधन होतं कुणाचं, अचानक काहीतरी घडतं आणि अचानक मृत्यू होतो, मग अशा परिस्थितीत हे जे आपण आता बोलतो ह्या गोष्टी त्या माणसासाठी नाही होत ना त्याच्या बाबतीत. मग त्याच्या मृत्यूच्या पश्चात काय, त्याचा तो प्रवास, किंवा मग त्याला कोण घ्यायला येणार, तो कसा जाणार, तो जाणार का नाही जाणार, का तो अडकणार, किंवा त्याच्याबद्दल. ज्यांनी कोणी आत्महत्या केली, गळफास घेतलाय म्हणा, किंवा विष प्यायलंय म्हणा, किंवा असं काहीतरी घडलंय, किंवा समोरच्यानी कोणीतरी अपघाताने शस्त्राने मृत्यू झालाय, तर मग त्या केसमध्ये काय? सर्वप्रथम सरांनी जो मुद्दा मांडला त्याच्याकडे वळतो की आत्महत्या आपल्या धर्मशास्त्रामध्ये पातक, महापातक, अतिपातक अशी हायरार्की सांगितली, एकापेक्षा एक चढतं. तर सगळ्यात वाईट असं पातक कुठलं आहे तर आत्महत्या, आत्मघात, ज्याला दुसरं कोणतंही प्रायश्चित्त असू शकत नाही. बाकी सगळ्या पातक, अतिपातक, महापातकांना प्रायश्चित्त सांगतं आपलं धर्मशास्त्र, पण आत्महत्येला, आत्मघाताला प्रायश्चित्त नाही. म्हणजे इथपर्यंत त्या आत्मघातानंतरची गती सांगितली, ते तर जातातच अधोगतीला, पिशाच्य गतीला, पण त्यांचे जे वंशज आहेत, त्यांच्या मागे राहिलेले आहेत, त्यांनाही ते त्रास देतात. का तर माझ्या कर्मांनी मीच जे ओढवून घेतलं माझ्यावर, किंवा ज्याला सृष्टी व्यवस्था, नियती, प्रारब्ध म्हणा, किंवा देवाची इच्छा, देवाची दया, कृपा म्हणा, त्याने जे मला मिळालं ते मी नाकारलं. जे मी कष्ट करून मिळवलं होतं, तुम्हाला नियतीने दिलं होतं असं म्हणा, ते तुम्ही जेव्हा नाकारता, आपण म्हणतो ना भरलेलं ताट झिडकारलं, तसं सृष्टीने तुम्हाला इतकं सुंदर दान दिलं होतं, वरदान दिलं होतं देहाचं, पण त्या देहाचा तुम्ही स्वतःच्या हाताने घात करता, तो आत्मघात आहे. त्यामुळे अशा जीवांची गती ही प्रत्येक वेळी दुर्गतीच असते, तिथे पर्यायच नाहीये. म्हणून आपल्याकडे जे सांगितलं पिशाच, भूत, या योनी कोणासाठी आहेत? विशेषतः पिशाच ही योनी आत्मघातक्यांसाठी सांगितलेली आहे. इथपर्यंत पुढे धर्मशास्त्रात विधानं येतात की या अशा जीवांची उत्तर क्रिया और्ध्वदेहिक पण केलं जाऊ नये. आज सरसकटपणे केलं जातं. आत्महत्या केलेल्यांचं सुद्धा चितेवर सगळं दहन वगैरे वगैरे होतं. धर्मशास्त्रातलं विधान असं आहे, कदाचित काही नाही ऑफेन्सिव्ह वाटू शकतं, आक्षेपार्ह वाटू शकतं, पण जे आहे स्मृती धर्मशास्त्रात ते मी फक्त उद्धृत करतोय की या व्यक्तींचा और्ध्वदेहिक संस्कारही करू नये. अक्षरशः त्यांचं जे शव असेल ते फेकून द्यावं वनामध्ये, आणि मग श्वापद, हिंस्र जनावरं जे खातील, जी त्याची विल्हेवाट लावतील ती लागू द्यावी. कारण त्याने अनैसर्गिक काम केलं. निसर्गाने जो क्रम ठरवून दिला होता त्या निसर्गाच्या क्रमाचं अतिक्रमण त्या जीवाने केलं आतताईपणाने. याचं शासन म्हणून हे सांगितलं. मग अशांचे और्ध्वदेहिक संस्कारही केले जात नाहीत. श्राद्धामध्ये मग अशांना सद्गती मिळावी. आता धर्म त्यांना जरी शासन करतो तरी त्यांनाही कुठेतरी सद्गतीचा अधिकार आहे, हे धर्मानेही स्वीकारलेलं आहे. मग त्यांच्यासाठी वेगळं श्राद्ध पितृपक्षामध्ये चतुर्दशीला सांगितलं. मग शस्त्रादिमृत, ज्याला घायाळ चतुर्दशी म्हणून ओळखतात, त्या दिवशी अशा सगळ्या जे आत्मघातकी आहेत किंवा अपघाती निधनं झालेली आहेत त्यांच्यासाठी त्या दिवशी श्राद्ध सांगितलं. पण एरवी त्यांना पिंडदान किंवा ही जी व्यवस्था अन्य जीवांसाठी आहे ती त्यांच्यासाठी नाही. हा झाला विचार आत्महत्येने जे गेलेले आहेत त्यांच्यासाठी. आता अपघातामध्ये बरेच वेळा असं होतं की तो जो जीव आहे कुठल्या तरी आकस्मिक आघात किंवा संकटामुळे त्याला देह सोडावा लागला, किंवा तो देह इतक्या विकृत अवस्थेला गेला की त्या जीवाला त्यात राहून कार्य कर्म करणं शक्यच होत नाही. त्यामुळे मग शेवटी त्याला तो देह सोडावा लागला. अशा वेळी दोन गोष्टी होतात. एक, अत्यंत अनिच्छेने
दुःखाने तो देह सुटतो. कारण करायचं बरंच होतं, इच्छा शिल्लक होत्या, पण देहाचा आता मला उपयोग नाही म्हणून तो सोडावा लागला. मग त्यांना यथाकाली त्यांचं जे और्ध्वदेहिक कर्म केलं जाईल, त्यांच्यासाठी जे पिंडदान किंवा केलं जाईल, किंवा त्यांची पूर्व कर्म जशी होती, सत्कर्म केलेली असतील, त्यानुसार पुढची गती, अधोगती, ऊर्ध्वगती ही त्याला मिळते. पण अजाण म्हणजे ज्याला नेणीव असं म्हटलं जातं, नेणिवेत जे जीव जातात, म्हणजे विशेषतः झोपेत किंवा असे जे अपघात होतात आणि त्याच्यात जेव्हा मृत्यू घडतो, तेव्हा तो जीव जिथे कुठे त्या अतिवाहिक अवस्थेत जातो, तिथे त्याला ही जाणीवच नसते की आपला पूर्वीचा देह गळून पडलाय. ते तिथेही आपल्या पूर्वीच्या देहाच्याच भावनेमध्ये वावरत असतात. त्यामुळे थोडक्यात एक स्टेशन तुम्ही सोडलं पण पुढच्या स्टेशनला गेलाच नाहीत, याचा अर्थ काय? मध्ये त्रिशंकू अवस्थेत तुम्ही ताटकळत राहता. ही जी त्रिशंकू अवस्था आहे ती पिशाच अवस्था आहे. मग त्यांच्या शांतीसाठी, त्यांच्या सद्गतीसाठी काही वेगळी विधान आहेत. मग भागवत पाठ असेल, गया श्राद्ध, किंवा वाराणसीमध्ये पिशाच मोचन तीर्थ आहे, तिथे श्राद्ध केलं जातं, त्याच्यासाठी वेगळं विधान सांगितलेलं आहे. आता स्वाभाविक आहे, लोकांना हे वाटतं हे एका विशिष्ट समाजाच्या पोट भरण्याची व्यवस्था आहे. काय आहे, एक मराठी वाङ्मयामध्ये फार सुंदर ओळ आहे, माझ्या आठवणीनुसार केशवसुतांची ती ओळ आहे, या विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. म्हणजे ह्या सगळ्याचा विचार करताना, संगती लावताना, जो तो माणूस त्याच्या त्याच्या कुवतीनुसार त्याची संगती लावतो. जो सगळ्या गोष्टी आपला व्यवसाय, आपल्या पोट भरण्यासाठीच आहे असं मानून चालतो, त्याला कितीही हे समजावून सांगितलं तरी तो पोट भरण्याचाच व्यवसाय वाटणार आहे. त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्वसूरींनी, ऋषींनी, संतांनी अनुभवल्या आणि आपल्या वाङ्मयामध्ये नोंदवून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे आपण आता कोणाला शरण जायचं, कोणावर विश्वास ठेवायचा, हा आपल्या विवेकाचा प्रश्न आहे. मुख्य मुद्दा असा की असे जे जीव अकाली आकस्मिक घटनांनी देह सोडून मार्गस्थ होतात, ते बरेच वेळा ना पुढच्या सद्गतीला जातात, अडकून पडतात. मग त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण असे जे विधी सांगितलेले आहेत, त्यांच्या शांती सद्गतीसाठी ते करणं आवश्यक होतं. पण म्हणजे आता हे जे आपण पिशाच्च योनी म्हटलं किंवा त्रिशंकू अवस्थेमध्ये अडकलेले जे कोणी आहेत, मग त्याचाच परिणाम त्यांच्या वंशजांना येणाऱ्या अडचणी असा असतो का? म्हणजे संतती प्राप्ती होत नाही किंवा अनारोग्य असतं, निरनिराळ्या अडचणी येतात, व्यवसायामध्ये तोटे होतात, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स येतात, आणि मग जेव्हा पत्रिका बघितली जाते किंवा त्यावेळेला सांगितलं जातं की पितृदोष आहे किंवा काही दोष सांगितले जातात, तर मग याचं मूळ कारण ही ती त्रिशंकू अवस्था आहे त्यांच्या पूर्वजांची, ती असते का? आणि त्याचं सोल्युशन काय? जर त्यातून बाहेर पडायचं असेल तर काय करायचं? सगळ्याच गोष्टी किंवा सगळ्याच अडचणी या पितृदोषामुळे घडतात असं नाही. पण या विधानाबरोबर दुसरंही विधान तितकंच आवश्यक, महत्वाचं आहे की जरी सगळ्या अडचणी त्याच्यामुळे होत नसल्या तरी आजच्या समाजात येणाऱ्या बहुतांश अडचणी ह्या त्यामुळे आहेत. हे भान ठेवायला हवं. याच्यामध्ये पुन्हा दोन भाग आहेत, एक प्रेत दोष आणि दुसरा पितृदोष. पितृदोष म्हणजे काय? तर आपल्या पितरांसाठी जे कर्म धर्मशास्त्रांनी आपल्याला सांगितलंय ॲज अ ड्युटी, तुमचं जे कर्तव्य आहे ते त्यांच्यासाठी कमी आणि तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. ते तुम्ही न केल्यामुळे जे दोष लागतात ते आहेत सगळे पितृदोष. म्हणजे असं वाटतं लोकांना की आम्ही केलं नाही ना, आमचं कुठे काही बिघडलं, तर असं होत नाही. बरेच वेळा अप्रत्यक्ष पद्धतीने जे फटके बसतात ते तुम्ही जे करत नाही आहात त्यामुळे बसत असतात. बरं. आणि याबरोबर दुसराही एक भाग आहे की सगळं यातलं पितरांच्या अकाउंटला आपल्याला टाकता येत नाही. काही जे पूर्वज सद्गतीला गेलेले नाहीत, जे अडकलेले आहेत, विशेषतः पिशाच प्रेत योनीमध्ये अडकलेले आहेत, त्यांच्यामुळेही या अडचणी येतात. विशेषतः अपघाती मृत्यू किंवा वंश न वाढणं, या ज्या अडचणी आहेत, किंवा मूल मेलेलं जन्माला येणं किंवा जन्माला आल्यावर काहीतरी वैगुण्य त्याच्यात असणं, हे दोष पिशाच किंवा प्रेत याच्यामुळे येतात.
त्यामुळे आपली अडचण नेमकी यापैकी कुठल्या कॅटेगरीतली आहे हे समजून घेणं, याचं निदान होणं अत्यावश्यक आहे. त्याच्यासाठी कोणीतरी अधिकारी व्यक्ती त्याचं मार्गदर्शन घ्यावं. आता पुढचा मुद्दा, मग यातनं मार्ग काय? पितृदोषाला साधा सोपा मार्ग आहे. पितर हे कृपाळू आहेत आणि त्यांची अशी इच्छा नाहीये की तुमचा वंश वाढू नये, तुम्ही अडचणीत असावं. ते उलट त्यांचा वंश सतत सातत्य त्यातलं कसं टिकेल, त्यांची पुढची नाव चालवण्याची व्यवस्था कशी राहील याची ते काळजी पाहत असतात. आणि त्यामध्ये तुम्ही कुठेतरी कसूर करता, तुम्ही कमी पडता म्हणून ते शासन करतात. हा पितृदोष आहे. त्यांची शांती, त्यांची तृप्ती ही तुम्ही यथायोग्य पद्धतीने तर्पण, पिंडदान, मग ज्याला आपण महालय म्हणतो, पक्ष, वार्षिक श्राद्ध, पार्वण श्राद्ध, या पद्धतीने त्यांची शांती आपण करू शकतो. आता प्रेतदोष जे आहेत त्याच्यासाठी शास्त्रामध्ये अनेक मार्ग सांगितले आहेत. मग त्याची इंटेन्सिटी जेवढी असेल, मग बरेच वेळा असं होतं की त्या गेलेल्या जीवाची वासना इतकी उत्कट असते, प्रबळ असते की ते सगुण रूपामध्येही तुम्हाला दिसायला लागतात. मग अनेकांना असा अनुभव येतो की घरात वावरत आहेत, ते आजूबाजूला दिसतात, मग काही वेळेला पूर्वसूचनाही देतात, पण ते इतक्या भयावह पद्धतीने देतात. किंवा मग अचानक रक्तस्राव होणं, स्त्रियांच्या बाबतीत ही अडचण अनेक वेळेला जाणवते. किंवा दुसरं, घरातून वस्तू अचानक निष्कारण काही चोरी बिरी न होता गायब होणं, जागेवर असणारी वस्तू तुम्हाला समोर असून न दिसणं, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग अगदी साधा सोपा असताना तो त्यावेळी न सुचणं, असे अनेक त्यातले घटक आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रेतबाधा, प्रेतदोष याच्यातून संभवतात. मग त्यातून बाहेर पडण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण किंवा भागवत सप्ताह असे पटकन सर्वसामान्यांना जे शक्य आहे ते मार्ग अवलंबता येतील. तीर्थ श्राद्ध हाही एक घटक आहे की गया, प्रयाग, वाराणसी किंवा गंगा, यमुना अशा ज्या पवित्र नद्या आहेत तिथे जाऊन त्या प्रेतासाठी श्राद्ध करणं हाही एक भाग आहे. किंवा सर्वात महत्वाचं, तुम्ही जे जे आजूबाजूला वंचित आहेत, भुकेलेले आहेत, त्यांची जेवढी तुम्ही सेवा केलीत. आता बरेच वेळा असं होतं की नेमकं कोण अडकलंय, कोण गेलंय, कोण प्रेत झालंय याचा अंदाज नसतो. सगळ्यांना मार्गदर्शक भेटतोच असं नाही. मग त्यांनी काय करावं? जनसेवा, ईश्वर सेवा आणि दीनजनांची सेवा करावी. ईश्वराची, सद्गुरूंची, संतांची सेवा तर अवश्य करावी, पण त्या बरोबरीने तुम्हाला एखादा भुकेलेला दिसला तर त्याच्या अडचणीला तुम्ही मदतीचा हात पुढे करा. अख्खं विश्व इतकं सुव्यवस्थित आहे की तुम्ही एखाद्या नडलेल्या, अडलेल्या व्यक्तीची मदत केलीत तर तुमची नड, तुमची अड, त्याची नोंद साक्षात परमात्मा घेतो, ते विश्व घेतं आणि ते तुम्हाला याना त्या स्वरूपात त्यातनं बाहेर पडायचा, त्या अडचणीवर मात करण्याचा मार्ग सुचवून जातात. खरं तर सगळ्या समाजाला बांधून ठेवण्यासाठीच हे सगळं शास्त्र निर्माण झालं. आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न, आता आपण हे जे काही विधी करतो, आपण असं म्हणतो की आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा, तर ही मोक्ष ही काय संकल्पना आहे? मृत्यूनंतर मोक्षापर्यंत कधी पोहोचतो आपण? इथे थोडंसं ना आपण मोक्ष आणि गती ह्या शब्दांमध्ये गल्लत करतोय. आपण जी काही कर्म करतो, जे काही आपल्याला शास्त्राने सांगितलंय ते त्या व्यक्तीच्या गतीसाठी आहे, सद्गती. त्याला पुढचा मार्ग चांगला मिळावा आणि आपल्याकडनं त्याला ताकद मिळावी म्हणून हे मृत्यूनंतरचे संस्कार सांगितलेले आहेत. त्याला मोक्ष देण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही. मोक्ष मिळवणं ही प्रत्येकाची गरज आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने कष्ट करणं गरजेचं आहे. मी माझ्या मोक्षासाठी काहीतरी साधना केली, काहीतरी केलं, संसार उत्तम केला आणि संन्यास घेतला आणि तेही काम संन्याशी झाल्यावरही मी उत्तम काम केलं तर कदाचित मी मोक्षाच्या जवळ जाऊ शकतो माझ्या कर्मांमुळे. मला जेव्हा माझा मृत्यू येतो तेव्हा माझे परिजन जे काही माझ्यासाठी करणार आहेत ते मला पुढचा जन्म चांगला मिळावा किंवा लवकर मिळावा, त्याला गती मिळावी, माझ्या पुढच्या प्रवासाला गती मिळावी म्हणून हे कर्म केलं जातं. ह्या कर्माने मोक्ष मिळत नाही. फार मार्मिक आणि सुंदर खुलासा सरांनी केला. यातलाच एक मुद्दा मी पुढे
स्पष्ट करू इच्छितो. मोक्ष हा कर्माने मिळत नाही. ज्ञानाद एव मोक्षः, शंकराचार्यांचा, आद्य शंकराचार्यांचा हा सिद्धांत आहे आणि अद्वैत वेदांताचं तत्वज्ञान या सिद्धांतावर आधारलेलं आहे की कर्म करून कितीही तुम्ही पुण्यकर्म करा, म्हणजे उपनिषदामध्ये इष्टापूर्त अशी संकल्पना येते, यज्ञ याग आदी सगळी कर्म, आणि ज्याला तुम्ही चॅरिटी म्हणता, समाजसेवा, निरलसपणे निस्पृहपणे या दोन्ही गोष्टी करत राहिलात म्हणून मोक्ष मिळाला का, तर असं होऊ शकत नाही. मोक्ष म्हणजे मुळात काय आहे, प्रत्येक दार्शनिकांनी त्याची वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केली. सामान्य पद्धतीने अगदी चार्वाकापासून आपण जर विचार केला, चार्वाक काय म्हणतो, तुम्ही मेलात हाच मोक्ष आहे, या देहातनं बाहेर पडलात ना झाला मोक्ष, तुम्ही कुठे स्वर्गात जाताय असं काही नाहीये. मुळात मेल्यानंतर त्या आत्म्याचं अस्तित्वच नाहीये. त्याच्या दृष्टीने मोक्ष काय, मरण हाच मोक्ष, चार्वाक, ज्याला आपण नास्तिकाग्रणी म्हणतो. पण थोडं जेव्हा आपण सूक्ष्माकडे जायला लागतो, आध्यात्मिक जेव्हा आपल्या बुद्धीचा विकास व्हायला लागतो, तेव्हा आता मोक्षाचं स्वरूप बदलतं. मोक्ष याचा अर्थ काय, मोकळीक, मुक्त होणं, एका बंधनातून मुक्त होणं, हाही मोक्षच आहे ना. मग तुम्ही मर्त्य देहाची जी बंधनं आहेत, मग माझ्या ज्या ॲबिलिटीज आहेत, त्याही कुठेतरी त्याला एक सीमारेषा आहे. मी किती गोष्टी करू शकतो एका दिवशी, एका वेळी, त्याला मर्यादा आहेत. या मर्यादांचं अतिक्रमण, त्या मर्यादांच्या पलीकडे जाणं, हाही एक प्रकारे मोक्ष आहे. म्हणजे मी भौतिक मर्त्य जगाचं बंधन सोडून तोडून स्वर्गात गेलो, हा मला मोक्ष मिळाला. कसा, पृथ्वीतून, मर्त्य लोकातून मोक्ष मिळाला. पण या मोक्षापेक्षा अजून थोडं पुढे गेलो, म्हणजे काय, क्षितिज, जसं जावं तसं पुढे सरकतं, तसं हा मोक्ष मिळाल्यावर ती गती पुढे 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 सरकत राहते. ज्या दिवशी मला कळतं की मी कोण आहे, आत्मस्वरूपाचं भान होतं, अनुभव येतो, आणि तो नुसता अनुभव एकदा एका क्षणाचा येऊन युरेका होऊन भागत नाही, तो मुरतो, तेव्हा जी काही निर्द्वंद्व अशी अवस्था आहे, जेव्हा देणारा, मोक्ष देणाराही नाही आणि घेणाराही कोणी नाही, तुम्हीच हे सगळं विश्व आहात, तुम्हीच आत्मरूप आहात, हा बोध जेव्हा बळावतो, पूर्ण अनुभवाला उतरतो, मुरतो, तेव्हा तो मोक्ष आहे. त्यामुळे तो कुठल्या कर्मातून, आपण गणपती स्तोत्र म्हणतो, प्रणम्य शिरसा देवम, त्याच्यामध्ये फार सुंदर एक वाक्य आलं. त्याच्यामध्ये फलश्रुती जेव्हा सांगतायत ना, देवर्षी नारदांचं हे स्तोत्र आहे, मराठीतही त्याचं श्रीधर कवींनी अनुवाद केलाय, साष्टांग नमन हे माझे. त्याच्यामध्ये मोक्षार्थी प्राप्नुयात गतिम, मोक्षार्थी, आता ते काय सांगतायत की या स्तोत्राचं जे पठण पारायण करतात, आवर्तन करतात, त्यांची कामना मोक्षाची असेल, त्यांना मोक्ष मिळवायचा असेल, तर काय मिळतं त्यांना, ते असं क्लेम करत नाहीत की मोक्ष मिळेल. मोक्षार्थी लभते किंवा प्राप्नुयात गतिम, ते पुढच्या इयत्तेत जातील. म्हणजे काय, फार तर फार सत्कर्म करता 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 त्या मोक्षाच्या दरवाजावर, उंबरठ्यापर्यंत जाऊन पोचतील. पण पलीकडे जायचंय ते जाणीवेने, ते ज्ञानाने, ते आत्मज्ञानाने. त्यामुळे आत्मज्ञानानेच मोक्ष होऊ शकतो. बाकी ही सगळी जी कर्म आहेत, सत्कर्म आहेत, पुण्यकर्म आहेत, ती तिथपर्यंत पोचवण्याचं साधन मात्र आहेत. म्हणजे शास्त्रातला शब्द सांगतो, धी शुद्ध्यर्थ, बुद्धीची शुद्धी व्हावी, जाणीव शुद्ध व्हावी. आपण काय करतो, सत्कर्मातून जाणीव, त्या जाणीवेवर पापुद्रे बसलेत. मी म्हणजे देह आहे, मी म्हणजे मन आहे, मी म्हणजे प्राण आहे, कोश आहेत ना एक एक, त्या कोशामध्ये अडकलेली जाणीव, तिचं प्युरिफिकेशन होतं. आपण सत्कर्मातून काय करतो, आपण सत्कर्म केल्यावर एक ओळ म्हणतो, इदन न मम, म्हणजे काय, सगळं करून सवरून हे माझं नाही, म्हणजे काय, तो कोश संपला, आता त्या कोशाच्या पलीकडे जा. हे करता करता, सत्कर्म करता 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 त्या जाणीवेच्या उंबरठ्यावर पोचताना, जेव्हा हे सगळं केलं ते मी नाहीच, कर्म करणारा मी नाही, मी साक्षी मात्र आहे, तिथे पोचता तेव्हा तो मोक्ष आहे. पण मग ही मोक्षाकडे जाण्याचा प्रवास आहे, म्हणजे जे काही जन्मानुजन्म हा प्रवास तिथेच जाण्यासाठी चाललेला आहे. मग हे स्वर्ग आणि नरक या ज्या काही संकल्पना आहेत, मग हे मधले काही थांबे पुढे नेणारे, मागे आणणारे, अशा काही गोष्टी आहेत का? अर्थात. आता याच्याकडे वळण्याआधी, या विचाराकडे, सामान्य व्यावहारिक कल्पना काय आहे त्यासंबंधी, म्हणजे अगदी जडवादी, इहवादी ज्यांना म्हटलं जातं,
त्यांच्या दृष्टीने हे सगळं अनर्गल आहे, कपोल कल्पित आहे. म्हणजे हे सगळं कल्पित आहे आणि काहीतरी कोणाचं तरी हित व्हावं यासाठी या संकल्पना त्यांनी पसरवल्यात, असं अगदी जे इहवादी भूमिका आहे त्यातून मांडलं गेलेलं मत आहे. आता त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करूया, थोडं पुढे जाऊया. स्वर्ग आणि नरक या दोन संकल्पना दोन स्तरांवर आपल्याला पाहता येतात. एक ज्याला अतिमानस किंवा अगदी सामान्य भाषेत भावनिक असं म्हणूया, त्या भावनिक स्तरावर असलेला स्वर्ग आणि नरक, आणि दुसरा ज्याला लोक अधिलोक म्हटलेला आहे. म्हणजे आपण जर विश्वाची उतरंड मानली, म्हणजे मल्टी स्टोरेज अशी बिल्डिंग जर मानली, तर खालचा मजला वरचा मजला अशी ही पूर्ण विश्वाची व्यवस्था आहे. त्यामध्ये भूहू, भुवहा, स्वाहा, महाहा असे एकावर एक लोक आहेत. त्याही दृष्टीने स्वर्ग आणि नरक ही कल्पना पाहता येण्यासारखी आहे. आता भावनिक म्हणताना काय आहे, तर जिथे सगळ्या तुम्हाला असणाऱ्या अनुकूल संवेदना उपलब्ध आहेत, तुमच्या हातापायाशी सगळं सज्ज आहे, त्या सुखसोयीनी भरलेल्या एका अवस्थेला स्वर्ग म्हटलंय. स्वर्ग म्हणजे काय, स्वम येन गम्यते. स्व, जे काही तुम्हाला स्व वाटतंय ना, स्व म्हणजे काय, आपण म्हणतो ना स्व, याचा अर्थ धन असाही आहे, माझं सेल्फ म्हणून जे काय आहे तेही स्व आहे. ते जे सगळं स्व, मला माझं म्हणून जे काही वाटतंय ते जेव्हा सहजपणे उपलब्ध होतं, ती अवस्था म्हणजे स्वर्ग. मला आता हवंसं काय वाटतंय, उन्हाळा आहे तर मला गार शीतलोपचार हे हवेसे वाटतायत, ते मला आता हवंय ना. माझं स्व कशावर अवलंबून आहे, आता मला हवं असताना एसी लावता येतोय, तर तो एसी माझं स्व झाला. हेच थंडी आली तर माझ्या घरात जर हीटर असेल तर ते माझं स्व झालं. म्हणजे मला हवी असणारी सुविधा, सुख हे हवं तेव्हा उपलब्ध असणं, ही जी काही अवस्था आहे त्याला स्वर्ग म्हटलंय. आणि तुम्हाला जे नकोय, जे तुम्हाला प्रतिकूल वाटतंय, जाचक, बंधनकारक किंवा दुःखदायी वाटतंय, ते सगळं वारंवार तुम्हाला येणं, तुमच्या नशिबी येणं, तुम्हाला भोगावं लागणं, याला नरक म्हटलंय. आता नरक या शब्दाची व्याख्या गमतीशीर आहे. नरं करोति इति नरकः. पुन्हा पुन्हा जी गोष्ट तुम्हाला जन्माला घालते, पुन्हा पुन्हा त्या संसार चक्रामध्ये जन्म मरण भोगायला भाग पाडते, तीच व्यवस्था सगळ्यात मोठा नरक आहे. म्हणजे एका दृष्टीने तुम्ही स्वर्गात जरी जन्म घेऊ इच्छिता तर तोही अल्टिमेटली नरकच आहे. त्यामुळे मुख्य त्यातला भावनिक थोडा भाग बाजूला ठेवूया, स्वर्ग आणि नरक या संकल्पनेकडे जाऊया. तुम्ही जेव्हा सत्कर्मांचा उत्कर्ष साधता, सत्कर्म करता 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 अशा टोकावर जाता की सगळी व्यवस्था, म्हणजे इंग्लिशमध्ये मेकिंग सेन्स, सगळी सुव्यवस्था आहे, तुमच्या मनासारखं सगळं आहे, की त्या मनासारखं होणं ह्याला म्हणतात स्वर्ग. हे केव्हा साधेल, तर जेव्हा तुम्ही सत्कर्मांचा परिपाक साधता, चांगलं करता करता सगळं विश्व. यज्ञ म्हणजे काय आहे, समर्पण, आत्मसमर्पण हे यज्ञातलं सर्वोच्च रूप आहे. मग ते आत्मसमर्पण झाल्यावर सगळं विश्व तुम्हाला अनुकूल होऊन जातं. तुम्हाला हवं ते सगळं त्या यज्ञातून प्राप्त व्हायला लागतं. मग ही जी अवस्था आहे ती स्वर्ग आहे. स्वर्ग कामहा यजेत, ही पूर्वमीमांसेतली जी उक्ती आहे. स्वर्ग ज्याला हवा आहे त्यांनी तर यज्ञ सत्कर्म करत 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 सगळी अनुकूलता साधली की तो स्वर्ग झाला. आणि नरक, मग 28 नरकांची कल्पना आहे. एक सोडून 28 वेगवेगळे नरक आहेत. 7 अशा 4 डिग्री आहेत त्याच्यात. मग त्याच्यामध्ये रौरव किंवा कुंभीपाक असे नरक सांगितलेले आहेत. मग हे काय, तर तुमच्या ज्या प्रतिकूल संवेदना आहेत त्या ज्याच्यामुळे ट्रिगर होतील. तुम्ही आता त्या तापलेल्या तेलाच्या कढईत पाडतील बिडतील हे सगळं आता बाजूला ठेवलं तात्पुरतं. तुम्ही या देहात आहात,
पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त तुम्हाला प्रतिकूलच सगळं भोगावं लागतंय, हाही मोठा नरकच आहे. मुळात जे काही लादलेलं तुमच्यावर आहे ना, उपाधी असा पारिभाषिक शब्द आहे, ते जे तुम्ही नाही आहात, आत्मरूप जे नाही, ते जे तुम्हाला फेस करावं लागतं ते सगळं नरक ह्या संकल्पनेत आहे. आणि या दोन्ही संकल्पना कर्म सापेक्ष आहेत. तुमच्या कर्म करण्यामागचं जे मोटिव्ह आहे ते किती उदात्त किंवा किती खालच्या पातळीवर आहे, त्यानुसार तुम्ही स्वर्गात जाणार, म्हणजे सगळं तुम्हाला अनुकूल होणार का प्रतिकूल होणार, हे तुम्ही तुमच्या कर्मातून ठरवता. म्हणजे मृत्यूनंतर ही संकल्पना थोडी चुकीची असं म्हणू शकतो का आपण? ते आपल्याला इथेच भोगायचं आहे. जे काही मी कर्म करतोय ते मी प्रतिकूल किंवा अनुकूल अवस्था मला इथेच मिळणार आहे. मी चांगलं कर्म केलं तर माझ्या आवश्यक गोष्टी मला मिळतील, वाईट कर्म करत गेलो तर प्रतिकूल गोष्टी मिळतील आणि त्या मला इथेच भोगाव्या लागतील, असं आपण म्हणू शकतो का यातून? आता मुळात मृत्यू इथेच आपण पुन्हा येऊन थांबलो. हा चौक आहे, भोपळे चौक आहे. मृत्यू म्हणजे काय? मृत्यू नंतर भोगायला लागतील याचा अर्थ मृत्यूनंतर जीवन आहेच ना. हो, म्हणजे मृत्यू हा फक्त उंबरठा आहे. ते जे भोगायला लागतंय तो प्रवास आहे ना. या उमऱ्याच्या अलीकडे तुम्ही जे भोगताय तोही स्वर्ग नरकच आहे, आणि पलीकडे गेलात तरी ते जीवन कंटिन्यूज असं म्हणायला हरकत नाही. एक उमऱ्यातून पलीकडे जाण्याची खोटी आहे. इकडेही स्वर्ग नरक आहे आणि तिकडेही स्वर्ग नरक आहे. तिथे थोडा मोठा आहे, इथे थोडा छोटा आहे. पण आता भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात नैनम चिंतन्ते शस्त्राणि, बरोबर आहे. म्हणजे हा जो आत्मा आहे याला काहीच नाही होऊ शकत. याला मग तुम्ही त्याला तळणार कसं? मग त्याला भोकं कशी पाडणार? मग त्याला त्रास कसा देणार? त्याला तर त्रास होतच नाही, तर त्याला त्रास नरकामध्ये गेल्यावर त्याला त्रास कसा होतो, किंवा स्वर्गात गेल्यावर त्याला सुख कसं लागतं? हा एक मला लहानपणापासून पडलेला प्रश्न आहे की नैनम चिंतन्ते शस्त्राणि हे जर खरं असेल तर मग स्वर्ग नरक ह्या कल्पना काय आहेत, आणि ते जर खोटं असेल तर मग भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं कसं? खूप मूलगामी आणि मार्मिक प्रश्न आहे असं म्हणावं लागेल. याचं उत्तर आत्मानात्म विवेक नावाचा एक प्रकरण ग्रंथ आहे वेदांतामध्ये. त्यामध्ये शंकराचार्यांनी दिलंय, आत्मनः किम निमित्तम दुःखम. आत्म्याला होणाऱ्या दुःखाचं मूळ कारण काय आहे? तर त्याचं एका पदामध्ये उत्तर देऊन टाकलंय, शरीर परिग्रह निमित्तम. शरीर ग्रहण करणं किंवा शरीर ग्रहण करण्याची इच्छा होणं हेच आत्म्याच्या दुःखाचं मूळ कारण आहे. आता आपल्या उत्तराकडे मी त्याच्यातनं वळतो की जेव्हा तो आत्मा मी देह आहे, म्हणजे जे मी नाही ते आहे, अशी कल्पना घट्ट पकडतो. म्हणजे काय की पंचमहाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. त्या पंचमहाभूतांनी रचलेला एक गोळा आहे, हा जो देह आहे. तो देह म्हणजे आत्मा आहे का? नाही. पण त्या आत्म्याचा त्या पंचभौतिक गोळ्याशी संयोग होतो, संबंध येतो, आणि मग दुर्दैव काय होतं की तो आत्मा मी कोण आहे हे विसरून हा गोळा म्हणजे मी आहे, हा देह म्हणजे मी आहे, या भावनेला इतका घट्ट पकडतो की त्या देहाला झालेल्या यातना किंवा त्या देहाला झालेली सुख ही मला होत आहेत असं तो मानायला लागतो. त्यामुळे नैनम चिन्नन्ति शस्त्राणि हा जो सिद्धांत आहे तो आत्म्याबाबतीत आहे. पण तो आत्मा जेव्हा आत्मरूपाला न पाहता देहाला मी आत्मा आहे असं समजायला लागतो, तेव्हा देहाला अनुकूल प्रतिकूल सतत चालणारच आहे. मगाशी मी जे उदाहरण दिलं की थंडीमध्ये हीटर लावला तर त्यावेळी ते अनुकूल आहे, पण उन्हाळ्यात जर हीटर कोणी लावला तर होरपळून निघणार आहे. तेच कधीचं सुख आजचं दुःख होणार आहे. त्यामुळे या अनुकूलता आणि प्रतिकूलता या सतत कालसापेक्ष बदलत राहणार आहेत. त्यामुळे स्वर्ग आणि नरक ह्या पुन्हा कल्पना आत्म्याने जो ग्रह करून घेतलाय, मी देह आहे, मग तो मरणाच्या उंबरठ्याच्या अलीकडे पांचभौतिक देह असेल किंवा उंबरठ्याच्या पलीकडे अतिवाहिक देह असेल, म्हणजे सगळ्याचं कारण देह असतं. तर आता ह्या देहाच्या पण अवस्था आहेत, म्हणजे अगदी अर्भकावस्था म्हणू आपण, बाल्यावस्था म्हणू, कुमारावस्था म्हणू, त्याच्यानंतर मुंज होते आणि त्याच्यानंतर मग लग्न होतं. आता या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आलेला मृत्यू यानुसार त्याची काही फलं प्राप्त होतात का? म्हणजे असं म्हणतात ना की सवाष्ण जाणं हे उत्तम म्हणतात,
पण हेच विधवा स्त्री जेव्हा जाते किंवा कुमारिका लग्न होण्याच्या पूर्वी ती मुलगी किंवा तो मुलगा त्याचा मृत्यू जेव्हा होतो, तर त्याची नक्की काय फलित आहेत? यावरून मृत्यूचे 2 ढोबळमानाने प्रकार पाडलेले आहेत. एक अकाल मृत्यू आणि दुसरा यथाकाल मृत्यू. यथाकाल मृत्यू हा पुन्हा एक सापेक्ष आहे. म्हणजे काय, तर त्या जीवाने काहीतरी संकल्प केला होता, कर्मबंध ऋण होतं, त्यानुसार त्याला देह प्राप्त झाला आणि त्याचा तो संकल्प पूर्ण होण्याचं साधन म्हणून हा देह आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर लौकिकदृष्ट्या तो जरी लवकर गेला, त्याने देह सोडला, तरी तो अकाल मृत्यू ठरत नाही. म्हणजे याच्यासाठी भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये योगभ्रष्ट ही संकल्पना आलेली आहे. म्हणजे काय, तर एखादा साधक साधना सुरू करतो, उपासना सुरू करतो, पण ती पूर्ण होण्याआधी, जे उद्दिष्ट साध्य करायचंय ते पूर्ण होण्याआधी काहीतरी वासना बळावते, काहीतरी चुकतं आणि तो मार्गापासून च्युत होतो, ढळतो. त्याला योगभ्रष्ट म्हणतात. आणि त्या अवस्थेत तो जन्म त्याचा पूर्ण झाला, मृत्यू आला की त्याला पुन्हा एकदा एका नव्या देहामध्ये जन्म घ्यावा लागतो. पण आधी जी अचिव्हमेंट त्याची झालेली असते, ज्या अवस्थेला, ज्या जाणीवेपर्यंत तो पोचलेला असतो, तो सत्कर्मामुळे, त्याच्या पूर्व पुण्याईमुळे कॅरी फॉरवर्ड बॅलन्स मिळतो. म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं झालं, तो 5वी इयत्ता शिकून मेला, तर या जन्मी त्याला जन्मजात ते 5व्या इयत्तेपर्यंतचं ज्ञान हे उपजत असतं, ज्याला बॉर्न टॅलेंट असं म्हटलं जातं. आणि त्याचा प्रवास तिथून त्या इयत्तेपासून पुढे सुरू होतो. तर इथे जेव्हा आपण तो कालिक, यथाकालिक मृत्यू म्हणतोय, तर त्याची वासना एखादी अडकली होती. उदाहरणार्थ मी एक कथा कायम माझ्या व्याख्यानात सांगतो. एक योगी होता, सगळं काही अचीव केलेलं होतं, म्हणजे अध्यात्माच्या शिखरावर तो पोचला होता आणि त्याचा अंतकाळ जवळ आला. त्याच्या सगळ्या शिष्यांना अशी अपेक्षा होती की योग्याचं निर्वाण पाहणं हा सोहळा असतो. म्हणजे योगी जेव्हा देह ठेवतो तेव्हा दिव्य प्रकाश पसरतो, दिव्य गंध पसरतात, असे अनेक शुभचिन्ह पाहायला मिळतात. कारण त्याचं ते महानिर्वाण असतं, ते आपल्याला कदाचित पाहायला मिळेल अशी अपेक्षा त्याच्या शिष्यांची होती. पण झालं असं भ्रमनिरास की अगदी सामान्य जीवाप्रमाणे त्याने देह ठेवला. काही दिवसांनी एक त्याचा ते जे ह्या सगळ्या शिष्यांचे ते गुरु होते ना, त्या गुरूंचे एक गुरुबंधू, त्यांचे सहाध्यायी त्या मठात आले. मग या शिष्यांनी विचारलं, आमचे गुरुजी तर फार मोठे अधिकारी होते असं आम्हाला वाटत होतं, पण त्यांचा देहपात अगदी सामान्य माणसासारखा झाला, काही दिव्यत्व आम्हाला अनुभवता आलं नाही. तर हे ऐकल्यावर त्या गुरुबंधूंना काहीतरी जाणवलं. ते म्हणाले, कुठे गेले, कसे गेले तुमचे गुरुजी, ती जागा दाखवा. तर त्यांनी जागा दाखवली. मग ते ज्या अवस्थेत, ज्या दिशेने पाय करून पहुडलेले होते त्यांच्या डेथ बेडवर, तसे हे आडवे झाले. आजूबाजूला पाहायला लागल्यावर त्यांच्या पटकन एक गोष्ट लक्षात आली. ते पटकन उठले, शिष्यांना बरोबर घेतलं, म्हणाले चला बरोबर. त्या आश्रमाच्या लगतच एक बोरीचं झाड होतं. त्या बोरीच्या झाडावर एक टपोर, एकच राहिलेलं बोर होतं. सीझन संपून गेला होता, ते बोर राहिलं होतं. यांनी एका शिष्याला चढायला सांगितलं झाडावर आणि ते बोर अलगद खुडून खाली आणायला सांगितलं. त्यांनी सांगितलं, 2-2दा निक्षून सांगितलं की ते पाडू नकोस, फुटता कामा नाही. तर ते बोर उतरवलं गेलं. आता त्या सगळ्या शिष्यांना घेऊन ते जे सहाध्यायी होते गुरूंचे, ते त्रिवेणी संगमावर गेले आणि तिथे गेल्यावर त्यांनी ते बोर अलगद फोडलं. त्या बोराच्या आत एक अळी बसलेली होती आणि ती अळी इतकी तृप्त दिसत होती, एखादा योगी जसा तृप्त असतो तशी ती अळी दिसत होती. आणि ज्या क्षणी त्या अधिकारी पुरुषाने ती अळी, ते फळ त्या त्रिवेणीमध्ये टाकलं, त्या क्षणी सगळीकडे दिव्य प्रकाश पसरला, दिव्य ध्वनी, दिव्य गंध असा सगळीकडे पसरला. शिष्याने विचारलं, हे काय होतं? ते म्हणाले, हे तुमचे गुरुजी होते. त्यांनी विचारलं, असं कसं झालं? एवढे आध्यात्मिक पूर्णावस्थेला पोचलेले योगी असून या गतीला का गेले? ते म्हणाले, जाताना बोर खायची वासना शिल्लक राहिली होती, ती पूर्ण करण्यासाठी त्या बोरातल्या अळीचा जन्म घ्यावा लागला. वासनेत सगळं काही आहे. बरेच वेळा आपल्या दृष्टीने ते अकाली जातात. ऑटिझम म्हणजे काही शरीरामध्ये
अपूर्ण विकसित अंग असतात किंवा मतिमंद गतिमंद अशीही मुलं असतात. हो. माझा असा दावा नाही की सगळीच गतिमंद मतिमंद मुलं अशी असतात, पण बरेच वेळा काहीतरी वासनांश शिल्लक राहिल्यामुळे या रूपामध्ये ते योगी जन्म घेतात, योगभ्रष्ट जन्म घेतात. मग त्यांचा तो वासना तृप्ती झाली, ज्याच्यासाठी ते अडकले होते ते पूर्ण झालं की त्यांना मुक्ती मिळते, ते मुक्त होतात त्यांच्या त्या आध्यात्मिक पूर्वपुण्याच्या आणि जाणीवेच्या जोरावर. पण जे आकस्मिक पद्धतीने अकाल मृत्यू ज्यांचा होतो, म्हणजे विशेषतः मुंज झाली आणि ब्रह्मचर्याच्या ऐन भरात त्याचा मृत्यू झाला, अविवाहित अवस्थेत मृत्यू झाला, किंवा एखादी कन्या विवाह व्हायच्या आधी मृत्यू पावली, एखादी स्त्री अकाली विधवा झाली आणि त्या विधवावस्थेमध्ये मृत्यू झाला, तर हे सगळे आकस्मिक अकाल स्वरूपाचे जे मृत्यू आहेत त्यामध्ये वासनेचा अंश शिल्लक राहिला. म्हणजे आपण जेव्हा या सगळ्यांच्या गती अगतिकतेचा विचार करतोय तेव्हा त्या जीवाची वासना शिल्लक आहे का याचा विचार आवश्यक होतो. कारण हा देह कर्मातून आणि कर्म वासनेतून कामनेतून जन्म घेतं. तर ती वासना जर शिल्लक असेल तर त्याप्रमाणे त्याला पुढची गती मिळते. ती इच्छा, ती वासना पूर्ण करण्यासाठीच नवा नवा देह तो आत्मा धारण करत राहतो. त्यामुळे ती वासना सोडवण्यासाठी काही तात्कालिक उपायही केले जातात. उदाहरणार्थ, अविवाहित पुरुष जर मृत्यू पावला, आता कदाचित त्याची वैवाहिक इच्छा अपूर्ण राहिली असेल, मग देहाच्या पातळीवर तरी ती पूर्ण करावी यासाठी चितेवर त्या शवाचा आरोहण करवण्यापूर्वी त्याचा अर्कविवाह केला जातो. रुईच्या झाडाशी त्या शवाचा विवाह केला जातो. एक लाक्षणिक आहे, सांकेतिक आहे की तो जो जीव तिथे घुटमळतोय, माझं भोगायचं राहिलं काहीतरी या भावनेत, तर तिथे त्याचा तो सांकेतिक जो विवाह झाला त्यातून त्याला हा ठीक आहे विवाह झाला, हे कर्म त्याच्या पुढच्या गतीला कारणीभूत होऊ शकतं. कन्येच्या बाबतीत जेव्हा अविवाहित अवस्थेत असा मृत्यू येतो तिचा घटविवाह, कुंभविवाह केला जातो. असे आपल्याकडे अनेक कर्म स्वरूपाचे उपाय, तोडगे सांगितलेले आहेत. अर्थात याच्यामध्ये दोन्हींचं समाधान असतं, म्हणजे जे राहिलेले आहेत त्यांचंही आणि जो जीव त्या कदाचित देहात गुंतला असेल, अडकला असेल तर त्याचंही. त्यामुळे त्याच्या वासनेनुसार त्याला पुढची गती मिळणार का तो अगतिक राहणार हे ठरत असतं. वासना, ऋण हाच या गती आणि अगती मागचा मूळचा विचारणीय मुद्दा आहे. इथे ना मला असं एक प्रश्न पडलाय की आपण म्हणतो की 84 लक्ष योनी, आपण म्हणण्यापेक्षा शास्त्र आपलं असं म्हणतं की मनुष्य जन्म हा सर्वश्रेष्ठ जन्म आहे. 84 लक्ष योनी पार केल्यानंतर त्याला तो जन्म मिळतो. तर हे पार करत असताना जसं आपल्यामध्ये म्हणजे माणसामध्ये भूत किंवा पिशाच्य किंवा गती आणि हे सगळं असतं, तसं मग श्वापदांमध्ये चतुष्पदांमध्ये पण असतं का? त्यांचा कसा काय, म्हणजे त्यांना त्यांची परीक्षा पास करून त्यांना पुढचा देह कसा मिळतो? इथे जाणीव हे उत्तर आहे. माणसाची उपजत असणारी जी जाणीव आहे त्याला पारिभाषिक शब्द आहे संवित्ती किंवा संविद. ही जाणीव ब्रह्मादि स्तंभ पर्यंत, म्हणजे ब्रह्मदेवापासून अगदी गवताच्या क्षुद्र पात्यापर्यंत समान आहे. सगळ्यांमध्ये जाणीव आहे, पण त्या जाणीवेचा विकास किती झालाय यावर त्याची गती ठरलेली आहे. म्हणजे सगळे सजीवच आहेत ना, गवताच्या पात्यातही प्राण आहे, चेतना आहे, माणसातही आहे. मग माणूस मेल्यावर पितर, प्रेत अशा योनीना जातो आणि झाडं असतील, वेली असतील, फुलं असतील, ज्याच्यामध्ये अगदी प्राणी पक्षी असतील, ते मेल्यावर पितर का होत नाहीत, प्रेत का होत नाहीत असा प्रश्न विचारला जातो. आता त्याच्यामध्ये माझा आता प्रश्न तोच आहे. माझं म्हणणंही तेच आहे. ते यात त्यांची योनी कशी बदलते किंवा मग त्यांच्यात हे प्रेत आणि पितरणी ही संकल्पना कशी नाही किंवा आहे, कसंही पुन्हा त्यांच्या ठाई असणारी जाणीव आणि ती जाणीव ज्या वासनांनी भरलेली होती त्यानुसार ते वर जाणार का अजून खाली त्यांचं अधःपतन होणार हे ठरतं. माणूस जर मगाशी आपण जे पाहिलं होतं आहार, निद्रा, भय आणि मैथून
या 4 गोष्टींमध्ये माणूस गुंतून पडला तर कदाचित त्याचं अधःपतन होतं. तो वर न जाता, मुक्त न होता तो पशुत्वाकडे जाऊ शकतो. मानवी योनीतून त्याला खालच्या इयत्तेत जावं लागू शकतं. आणि हीच गोष्ट पशु पक्षी किंवा वनस्पतींच्या बाबतीत असते. जर संधी मिळाली, जर तसा परिवेश मिळाला, जर तसे संस्कार मिळाले, तर या पशूंनाही ऊर्ध्वगती म्हणजे मनुष्य योनीसारख्या योनी प्राप्त होण्याची शक्यता असते. उदाहरण सांगतो. एक रजनीशांच्या प्रवचनामध्ये आलेला प्रसंग आहे. परदेशातली एक गोष्ट आहे. एक असाच गर्भश्रीमंत माणूस आणि त्याच्याकडे पाळलेला एक कुत्रा होता. कुत्र्याचं वैशिष्ट्य असं की तो आपल्या मालकाशी इतका एकनिष्ठ होता की त्याने अन्न पाणी दिलं तरच तो घेईल, आणि जर त्याने दिलं नाही तर दिवसेंदिवस तो देईपर्यंत तो उपाशी राहत असे. इतका तो एकनिष्ठ. आता हा एकनिष्ठपणा जो आहे तो माणसामध्येही आज पाहायला मिळत नाही, अभावात झालाय. पण असा मानवामध्ये शोभून दिसेल असा गुण या कुत्र्याने उचलला. त्याला कारण काय होती, त्याचे संस्कार काय होते, हे सगळं मॅटर करतं इथे. पण कर्मधर्म संयोगाने तो गुणधर्म त्याने उचलला. आणि पुढे योगायोग असा घडला की त्या मालकाला देश सोडून दुसरीकडे स्थलांतरित होण्याची वेळ आली. तो जेव्हा विमानतळावर गेला, आता या कुत्र्याला ना विजा मिळणार होता ना विमानामध्ये त्याला प्रवेश मिळणार होता. पण शेवटी हा निर्णय त्या मालकाला घ्यावा लागला. त्याने त्याच देशातल्या एका स्वकीय माणसाला सांगितलं की हा आता याचा पुढचा योगक्षेम तू चालव, असं म्हणून निरोप घेतला. त्याला सांगितलं की हा आता तुझा नवीन मालक असणार आहे, त्याच्याकडे इमाने इतबारे राहा, असं सांगून जेव्हा तो मार्गस्थ झाला तेव्हा हा कुत्रा तिथे त्या विमानतळावर शेवटपर्यंत घोटाळत राहिला. दुसऱ्या दिलेल्या घास अन्न त्याने शेवटपर्यंत घेतलं नाही आणि तसाच उपाशी असताना त्याने देह ठेवला. आता या कुत्र्याचं पुढे काय झालं असेल? त्याला एक प्रकारे हाईक मिळाला. त्याची जी जाणीव होती ती पशुत्वाकडून कुठेतरी मानवत्वाकडे चढली, उत्क्रांत झाली. आपल्याकडे उत्क्रांतीवाद हा चार्ल्स डार्विन किंवा त्याच्याही पूर्ववर्ती काही त्याचे संदर्भ मिळतात, हा देहाचा उत्क्रांतीवाद सांगितला. पण आपली प्राचीन शास्त्र चेतनेचा उत्क्रांतीवाद सांगतात. ही चेतना आणि त्या चेतनेला असणारी जी जाणीव आहे ती जशी उत्क्रांत होत जाते किंवा अपक्रांत होत जाते, तसतशी ऊर्ध्वगती, सद्गती त्या जीवाला प्राप्त होते. ते जे पशु आहेत ते मुळातच त्यांच्या पशुत्वामध्ये रमलेले असतील तर त्यांच्या वासना मागे राहायचं कारण नाही. माणूस प्रेत का होतो? अनाठाई अतिरेकी वासनांमध्ये गुंतून पडतो, म्हणून त्याचा देह सुटला तरी वासना सुटत नाहीत आणि मग त्या त्रिशंकू अवस्थेला तो जातो. प्राण्यांच्या बाबतीत हे सहसा होत नाही, कारण त्यांचा पूर्ण जाणीवेचा जो स्तर आहे, त्यांचा जो परीघ आहे तो खूप मर्यादित असतो. आहार, निद्रा, भय, मैथून त्यावेळी त्याची पूर्ती झाली. असं कधी पाहिलंय का की सिंह बॅलन्स ठेवतोय मांस, की हा बाबा माझा महिनाभराचा रेशन सगळं गुहेत भरून ठेवलं, असं तो करत नाही. ते तात्कालिक आहे. जेव्हा वाटेल तेव्हा ते इच्छापूर्ती करून घेतात. त्यामुळे त्यांचं असं पिशाच्य सहसा होत नाही किंवा त्यांच्यामध्ये असे अगतिक झालेले, लोमते राहिलेले, त्रिशंकू राहिलेले असे जीव होत नाहीत. ते पुन्हा पुन्हा सस्यमिव असं उपनिषदांनी म्हटलंय की ते सस्य म्हणजे पीक उपजतं, वाढतं, धान्य येतं, ते झाल्यावर पुन्हा मरतं, कापणी होते, पुन्हा जन्म घेतं. तसं ते कायम पशुत्वामध्ये गुंतून पडतात. पण योगायोगाने त्याच्या पूर्व पुण्याईच्या किंवा एखाद्या सत्पुरुषाच्या, परमेश्वराच्या अनुग्रहाने, कृपेने जर त्याला ती सन्मती प्राप्त झाली, ते संस्कार जागे झाले, तर त्याला मानुषत्व हे प्राप्त होऊ शकतं. नाही तर तो पशु राहतो. आणि हेच उलट्या बाबतीत, म्हणजे माणूस जर याच पशुत्वात गुंतून राहिला तर त्याचा माणूस न होता, त्याची उत्क्रांती न होता तो पशु होऊ शकतो. छान. आता या सगळ्या चर्चेतून बऱ्याच प्रश्नांची उकल होतीये. आता इथे मला अजून एक विचारायचं, मगाशी तुम्ही घट विवाह असं सांगितलं, तर आपल्या शास्त्रामध्ये, धर्मामध्ये या सगळ्याचा विचार केलाय.
प्रत्येकाच्या ज्या काही वासना आहेत, कामना आहेत, त्या क्षमाव्यात, त्या पूर्ण व्हाव्यात याचा विचार करून ते विधी सांगितलेले आहेत. पण आता बऱ्याच जणांचा याच्यावरती विश्वास नसतो आणि विश्वास नाही म्हटल्यानंतर ते विधी केले जात नाही, की आप मेला जग बुडाले, तो गेला, त्याच्यासाठी आता काय करायचंय, तो गेला पुढच्या मार्गाला, असं म्हणून केलं जात नाही. फक्त भडाग्नी दिला जातो आणि विषय संपतो तिथे. मग अशा वेळेला ती व्यक्ती अशीच त्या त्रिशंकू अवस्थेमध्ये अडकते का? त्याचं उत्तर असं आहे की जर त्याचं पूर्वपुण्य, त्याची सत्कर्म तितकी उत्तम असतील तर तो स्वतःच्या पुण्यबळावर, सत्कर्मांच्या बळावर चांगल्या गतीला प्राप्त होऊ शकतो. पण हा सार्वत्रिक नियम नाही. सार्वत्रिक जे सर्वसामान्य जीव आहेत, ज्यांच्या वासना शिल्लक आहेत, जे तितक्या आध्यात्मिक उन्नत अवस्थेला पोचलेले नाहीत, किंवा सर्वसामान्य राहणीमान हे ज्यांचं राहिलेलं आहे, अशा लोकांना दोन्हीकडून सपोर्ट लागतात. अशा लोकांना त्यांचं जे काही किडूक पुण्य असेल तेही लागतं आणि त्याला सपोर्ट म्हणून त्याच्या वंशजांनी, त्याच्या घरच्यांनी जे काही और्ध्वदेहिक संस्कार केलेले आहेत त्याचंही बळ आवश्यक असतं. बरेच वेळा असं होतं की ती व्यक्ती आपल्या कर्माने जाते, मग आम्ही करायचंच कशाला, असाही त्यात पळवाट दाखवली जाते. अनेक आध्यात्मिक म्हणवणारे लोक देखील हे आज मोठ्या मोठ्याने ओरडून सांगतात की हे सगळं श्राद्ध, कर्मकांड, मुळात कर्मकांड, कर्मठपणा, ह्या दोन गोष्टी इतक्या नकारात्मक पद्धतीने या लोकांनी रंगवलेल्या आहेत की हे सगळं हेय आहे, ही नाही, काही करायची गरज नाही, ज्ञान झालं, जाणीव झाली. पण त्या लोकांना हे लक्षात येत नाही, ज्ञान हे काही असं एका रात्रीत भूछत्रासारखं उगवणारी गोष्ट नव्हे. तुम्ही कर्मातून चित्तशुद्धी साधायचे आणि शुद्ध झालेल्या चित्तामध्येच ज्ञानाचा उदय होत असतो. जर चित्तशुद्धी नाही, त्याच्यासाठी आवश्यक शुद्ध कर्म नाही, आणि अशा वेळी जे ज्ञान होतं त्याला एक शब्द आहे, म्हणजे तो कदाचित काही ना आक्षेपार्ह वाटेल, पण वांझेसारखं ते ज्ञान मानावं. म्हणजे त्या ज्ञानातून पुढे मोक्ष निपजू शकत नाही, त्याला फळच धरू शकत नाही. ती केवळ म्हणजे बौद्धिक कसरत, बौद्धिक व्यायाम इतकाच त्या ज्ञानाचा मर्यादित अर्थ, त्याची धाव राहते. त्यामुळे हे कर्म खूप आवश्यक आहे. कर्मामध्ये अनेक संकेत दडलेले आहेत. कर्मामध्ये पुण्य आणि पाप या संकल्पना आहेतच, पण माणूस हा संकेताद्वारे जगणारा जीव आहे. तो सगळं त्याचं संकेतात चाललेलं असतं. प्रतिकात्मकता हा मानवाच्या जीवनामधला एक अविभाज्य घटक आहे आणि ती प्रतिकात्मकता मागे राहिलेल्यांसाठीही आवश्यक आहे आणि जो गेला त्या जीवाच्या जाणीवेसाठीही आवश्यक आहे. एक उदाहरण देतो. वाळवंटामध्ये एक प्रवासी चालला होता, बरोबर उंट होता, आणि तो जेव्हा रात्री मुक्कामाला एका ठिकाणी पोचला, तिथे पोचल्यावर त्याच्या लक्षात आलं की रात्री या उंटाला बांधण्यासाठी जो खुंट हवा तो आणायचा आपण विसरून गेलो, आणि आजूबाजूला त्या मुक्कामावर तळावर कुठेही असा खुंट किंवा जिथे त्या उंटाला बांधून ठेवता येईल असं काहीच उपलब्ध नव्हतं. तर तिथे एक फकीर बसलेला होता. त्या फकीराला विचारलं, आता करू काय, या उंटाला बांधू कसं, आणि मला आता विश्रांती गरजेची आहे, जेवून खाऊन थोडं झोपलो तर उद्याचा प्रवास मी चांगला करू शकतो, तर करू काय, याला हा एका ठिकाणी स्थिर राहील यासाठी मला काय करता येईल. तो म्हणाला, खुंट नसला तरी काय हरकत आहे, त्या उंटाला थोडीच माहिती आहे की तुझ्याकडे खुंट नाही, तू खुंट ठोकल्यासारखं सगळं जे काही करतोस ती कृती कर, मग पुढचा खेळ बघ. तर त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. तो गेला, त्याने खुंट ठोकल्याची खुणा केली तिथे, आणि त्याला मग दावं बांधलं. असं सगळं तो तिथे त्या अंधारात करत राहिला. उंट बाजूला उभा होता आणि ते सगळं केलं म्हटल्यावर तोही सवयीने उंट खाली बसला, शांतपणे त्याला दिलेला चारा खाऊन रवंथ करत राहिला. दुसऱ्या दिवशी उजाडलं आणि त्याला खरंच आश्चर्य वाटलं की हा उंट खुंट नसताना राहिला कसा. त्याने त्या फकीराचे आभार मानले. तो जायला निघाला. त्याने दावं धरलं, उंटाला उठवलं, चला, पण काही गेल्या उंट जागचा हलेना.
तशी त्याला आश्चर्य वाटलं का हा हलत का नाही. पुन्हा फकीराकडे गेला. हो म्हणाला तुम्ही सांगितलं का रे खरं, तसं केलं खरं, पण हा आता जागचा हलत नाही. अरे म्हणाला खुंट जो तू ठोकलास संकेताने का होईना, प्रतिकात्मक का होईना, तो काढायचा आणि तो सोडायचा राहिलाय ना, तर तो आधी सोडव म्हणजे तो चालायला लागेल. आणि त्याने तसं संकेतात्मक का होईना सोडवलं आणि काय आश्चर्य, तो उंट त्याच्याबरोबर निघाला. जीवाचं असं असतं, तो या प्रतीकामध्ये अजूनही गुंतलेला असतो. मग त्यासाठी हे सगळे कर्मसंकेत, धर्मसंकेत पाळणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे त्या कर्मातून मुक्ती होते का, हा ज्याच्या त्याच्या मताचा, त्याच्यावर असलेल्या संस्कारांचा किंवा तो ज्या संप्रदायाला फॉलो करतो त्यातल्या सिद्धांतांचा भाग आहे. मी तिकडे जात नाही, पण माणूस हा संकेतात, प्रतीकात जगतो आणि ती प्रतिकात्मकता फार आवश्यक आहे. खूप छान. आता व्यक्ती गेल्यानंतर आपण 10 दिवसांमध्ये गरुड पुराण वाचावं असं म्हटलं जातं. वाचावं, ऐकावं. आणि गरुड पुराणामध्ये तर पुढचा सगळा प्रवास आहे की गेल्यानंतर सगळा प्रवास कसा होतो. आणि तो तसा म्हणाल तर भीषण आहे. म्हणजे तापलेल्या वाळूमधनं चालायचंय, त्या रक्ताच्या नदीमधनं ती पार करायची आहे. तर या सगळ्या गोष्टी पण वाचून ऐकून ती एक भीती पुन्हा एकदा मृत्यूची आणि मृत्यू पश्चात असणाऱ्या त्या प्रवासाची ही निर्माण होते. तर ही तुम्ही भीती कशी घालवाल? बरं, ह्याच्या बरोबरीच एक प्रश्न आहे की ते गरुड पुराण 10 दिवसातच वाचावं असंही काहीतरी सांगितलं, त्याच्या व्यतिरिक्त वाचू नये. तर हे पण खरं आहे का? आपल्याकडे जी 18 महापुराण आहेत त्या 18 महापुराणांपैकी गरुड पुराण हे एक आहे. अन्यही अनेक पुराणं आहेत, उपपुराणं, औपपुराणं असे त्याचे भेद आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, महापुराणांपैकी 18 महापुराणांपैकी गरुड पुराण एक आहे. त्याच्यामध्ये 3 भाग आलेले आहेत. त्यातला एक भाग ज्याला आपण प्रेतकल्प म्हणून ओळखतो आणि विशेषत्वाने कोणी व्यक्ती घरातली दिवंगत झाल्यावर ज्याचं पठण पारायण केलं जातं तो प्रेतकल्पाचा भाग आहे. पण त्या व्यतिरिक्तही अनेक उत्तमोत्तम गोष्टी, सिद्धांत हे त्या गरुड पुराणात आलेले आहेत. त्यामुळे फक्त गेल्यावरच वाचायचं पुराण इतका त्या पुराणाचा मर्यादित अर्थ घ्यायची गरज नाही. ते कधीही वाचलं जाऊ शकतं. आता काय आहे, माणसाच्या मनात एक भीती आहे की तो मृत्यूच्या संबंधी जे आहे ते एरवीच्या व्यवहारातनं शक्यतो टाळतो. त्यामुळे मग कुठेतरी तो एक टॅबू निर्माण झालेला आहे, कुठेतरी ती एक रूढी निर्माण झाली की ते प्रेतकल्प जे त्या मेल्यानंतरच वाचलं जातं ते वाचू नये. आता ज्यांना अशी भीती वाटतेय त्यांनी जर अगदी पाळायचंच असेल तर तो प्रेतकल्पाचा भाग वगळायला हरकत नाही. मग त्याच्यात काही काढलेले मार्गही आहेत की ज्यांना वाचायचंच आहे, जिज्ञासा आहेच, त्यांनी घराबाहेर, शक्यतो घरापासून दूर, कारण ते सगळं प्रेत्य विज्ञान आहे ना, मृत्यूनंतरचं विज्ञान आहे. त्यामुळे मग ते घरात वैखरी वाणीने न उच्चारता मनातल्या मनात वाचलं जाऊ शकतं, अभ्यास म्हणून, किंवा घराबाहेर वाचलं जाऊ शकतं. असे पर्यायी मार्ग पण आहेत. पण खरं तर गरुड पुराण म्हणजे 18 पुराणं मिळून पुराण पुरुष भगवंताची वाङ्मय मूर्ती मानली जाते. त्यामुळे ते वाचायला खरं तर काही हरकत नाही. पण काय आहे, समज, रूढी ही गोष्ट अशी आहे की अनेकांच्या श्रद्धा तिथे एकवटलेल्या असतात. आणि गीतेचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे, न बुद्धिभेदम जनयेद अज्ञानाम कर्मसंगीनाम. ज्यांना त्याच्यात समाधान वाटतं ना, त्यांचं समाधान काढून घेण्यापेक्षा तुला जसं जे पचतं ते तू बाबा तुझ्या मतीनुसार, विवेकानुसार करावं. ही सूट आपल्या धर्माने दिली. ही फार मोठी गोष्ट आपल्या धर्माची आहे की कुठेही हे केलं तर केलं, नाही तर मरा, असा कुठेही दोर ते तोडत नाहीत. आता राहिला भाग ह्या सगळ्या वर्णनाचा. मुळात पुराणांची रचना कशासाठी झाली? भगवान वेदव्यासांनी ही पुराणांची रचना केली असं मानलं जातं. मुद्दा असा आहे की या ऋषींच्या मनामध्ये नेमकं असं काय होतं की त्या भावनेतून, त्या प्रेरणेतून यांनी पुराणांची रचना केली. ती एक साहित्य कृती आहे का, की नोबेल पुरस्कार मिळवायचा होता म्हणून आम्ही पुराणं रचली? ऋषींना या मानवाला शाश्वत कल्याणाचा मार्ग दाखवायची इच्छा होती, ज्याला संस्कृतमध्ये शब्द आहे अनुजिघृक्षा. त्यांच्यावर अनुग्रह करायचा होता, कृपा करायची होती. बुडते हे जन न पाहवे डोळा, तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात हे सगळे जे आंधळे जीव या संसार चक्रामध्ये अक्षरशः बुडतायत ते पाहवत नाहीये, त्यांच्या उद्धाराचा मार्ग दिसावा यासाठी या संतांनी, ऋषींनी
ही सगळी शास्त्र, हे सगळे ग्रंथ निर्माण केलेत. म्हणजे त्याच्या मागची भावना, यांना घाबरवून सोडा, यांना आपल्या कच्छपी, आपल्या भजनी लावा, ही मुळीच नाही. जे अनेक लोक याचा आज बडेजाव करतायत की यांना आपल्या कच्छपी लागवायचं होतं. पाश्चात्य देशामध्ये अनेक संप्रदाय हे असे होते की घाबरवून लोकांना पापाची भीती घालायची, की प्रायश्चित्त केल्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही, असं करा. तर ती भीती घालून आपल्या संप्रदायात ओढण्याची जी प्रथा होती ती भारतीय संस्कृतीत आपल्याला दिसत नाही. इथे हे सगळं पापपुण्य, नरकाचं वर्णन कशासाठी केलं? माणसाने जिवंत असताना नीती मर्यादा, धर्म मर्यादा सांभाळाव्यात, मेल्यानंतर तशी दुर्गती नको असेल. आता अगदी साधा व्यावहारिक विचार आपण करू. ते कोणासाठी वाचलं जातंय गरुड पुराण? जो गेला, गेल्यानंतर ते वाचलं जातंय, त्याच्यासाठी असं म्हणायला तो भौतिकदृष्ट्या तिथे आहे कुठे, अवेलेबल आहे का, तो ऐकतोय का नाही हेही तुम्हाला माहित नाही. मग कोणासाठी वाचलं जातं? जे राहिलेत, मागे शिल्लक आहेत, त्यांच्यासाठी ते वाचलं जातं. म्हणजे काय? खरा त्याचा श्रोता जे मागे राहिलेत, आता तरी सुधारा बाबांनो. जाणारा आपल्या कर्माने गेला, त्याची काय काय गती होऊ शकते याचं वर्णन हे आहे. त्यातनं त्या जीवाने जर ते श्रवण केलं, जसं भागवत महात्म्यामध्ये गोकर्ण आणि धुंदुकारी ते आख्यान आहे की त्याने मेल्यानंतर त्या बांबूमध्ये बसून त्याचं श्रवण केलं आणि त्याला सद्गती प्राप्त झाली. त्याला ह्या सगळ्या श्रवणातून जर काही पाप केलं असेल तर त्याचं दुःख झालं, पश्चात्ताप झाला, तर त्याचीही सद्गती होणारच आहे. पण त्याच्याही पेक्षा जे मागे राहिलेत त्यांनी त्यातनं आवश्यक तो बोध घ्यावा. जो गेला त्याच्याकडे आता पर्याय नाहीये कर्म सुधारायचा, पण तुम्ही मागे राहिलात, अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही सुधारा. हा नीतिमत्तेचा उपदेश धडा त्यातून घालून दिलेला आहे. त्यामुळे ते भयाचं राजकारण नाहीये की बघा असं होईल तसं होईल. तुम्ही वेळीच आपली कर्म सुधारा. ती धोक्याची घंटा वाजवण्याचं काम या सगळ्या प्रेतकल्पात केलेलं आहे. आणि दुसराही भाग आहे, त्याच्यामध्ये जी ही सगळी वर्णनं आहेत ती ह्या ना त्या रूपामध्ये या लोकी आणि परलोकी जीव भोगतच असतो. म्हणजे ते केवळ काल्पनिक आहे, अतिरंजित आहे असंही मानायचं कारण नाही. याच्यावर मृत्यू परांत होणारी गती, याच्यावर स्वतंत्र एक शास्त्र विकसित झालेलं आहे. मग आता अनेक लोक त्याच्यावर विश्वास असतो नसतो. ज्यांना विश्वास आहे त्यांनी त्याचा निश्चित अभ्यास संशोधन करावं, पण ज्यांना विश्वास नाही ठेवायचा आहे त्यांनी किमान पक्षी हे लक्षात ठेवावं की जिवंतपणी नीती, धर्म, मर्यादा ह्या पाळणं आवश्यक आहे. हे त्या माणसाच्या मनावर बिंबवण्यासाठी जेव्हा घरामध्ये असं काहीतरी दुःखद प्रसंग घडलाय आणि मन हळवं झालंय तेव्हाच संधी असते. हळव्या मनाच्या वेळी, योग्य वेळी तो आघात केला तर वळण लागायची एक शक्यता असते. म्हणून या सगळ्याकडे आपल्याला नक्की पाहता येईल. म्हणजे सगळ्याचं फलित काय आहे तर तुम्ही जिवंत असताना सत्कर्म करावं. तुम्ही नीतिमत्ता तुमच्याकडे असली पाहिजे, तुम्ही योग्य वर्तन केलं पाहिजे, स्वार्थी भाव सोडला पाहिजे, सगळ्यांचा विचार केला पाहिजे, सर्वसमावेशक असं तुमची वर्तणूक असली पाहिजे आणि त्यातून मृत्यू पश्चातचं जीवन हे तुमचं उत्तम होणार आहे. त्याच्यामुळे मृत्यूला घाबरण्याचं काही कारण नाही. मृत्यू हा छान आहे, मृत्यू हा नवीन जीवनाची सुरुवात आहे. आणि पुन्हा एकदा तुम्ही जसं सांगितलं की तुमच्याच मागण्या पूर्ण होणार आहेत. सो तुम्ही जिवंतपणी जे मागताय, तुम्ही ज्या इच्छा व्यक्त करताय, तुम्ही जे संकल्प करताय तेच पूर्णत्वाला जाणार आहेत. तर प्रेक्षक हो, या चर्चेतून तुम्हाला मृत्यूबद्दलच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या स्पष्ट झाल्या असतील. मृत्यूला घाबरण्याची नक्कीच गरज नाहीये. मृत्यू ही खरं तर नवीन जीवनाची सुरुवात आहे. एक एक पायरी चढत चढत आपण त्या मोक्षाच्या दिशेने चाललोय. त्यामुळे मृत्यू हा सुंदर आहे. अशाच वेगवेगळ्या विषयांना घेऊन आम्ही या चॅनलवरनं तुम्हाला भेटत असतो आणि शास्त्राबद्दल, पुराणाबद्दल, आपल्या रूढी परंपरांबद्दल माहिती देत असतो. प्रणव सर आपल्याबरोबर नेहमीच असतात. तर आज इतकी सुंदर माहिती तुम्ही दिलीत प्रणव सर, त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूच. नमस्कार.